चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. चालू घडामोडी करंट अफेअर काठिण्य पातळी बघताना आपल्या लक्षात येते की आयोग साधारणतः मागील 2-3 वर्षापर्यंतचं करंट विचारत आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एकही सेगमेंट, एकही पिलर, एकही पार्ट आपल्याला सोडून चालणार नाही. कारण ज्या विषयावर आपला जास्त भरोसा असतो कधी कधी तोच विषय आपल्याला काय करतो, घात करतो. त्यामुळे सर्वच विषय बनवून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आज आपण जे करंट घेत आहोत त्यातला समजा एक जरी प्रश्न आला तरी खूप बेटर आहे. कारण प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक नोट्समधून एका महिन्यातून निदान एक जरी करंट असेल तरी ते एक एक मार्क आपल्याला उचलणं गरजेचं आहे. त्यामुळं जो जून महिन्यातलं महत्वाचं घडामोडी आहे ते आपण याच्यामध्ये बघत आहोत. सगळे मागचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या युट्यूब चॅनलला आपण जाऊन बघू शकतो. चला, जागतिक रक्तदाता दिन या संदर्भाची थीम तुम्हाला दिलेली आहे. बघा, दिवस विचारतात आणि त्याची थीम विचारतात. बघा, जागतिक रक्तदाता. बघा, तुम्हाला माहित आहे युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टर महत्वाचे रक्तगट आहे. ए, बी, सी आणि ओ. लक्षात घ्या, ए रक्तगट, ए बी रक्तगट, बी रक्तगट लक्षात घ्या, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ओ पॉझिटिव्ह काय आहे, युनिव्हर्सल डोनर, म्हणजे याला आपण म्हणू रक्तदाता. आणि सर्व रक्तग्राही कोण आहे, कोण आहे, नाही, ए बी. ए बी लक्षात घ्या, सर्वांचं रक्त तो काय करू शकतो, घेऊ शकते. सर्वांना ओ पॉझिटिव्ह सर्वांनाच रक्त देऊ शकतो. सर्वात प्रॉब्लेम कुठल्या रक्ताचा आहे माहितीये का, ओ निगेटिव्ह. सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठल्या रक्ताचा आहे, ओ निगेटिव्ह. कारण ओ निगेटिव्ह रक्तगट माहितीये का आपल्याला भेटत नाही. भेटते का काहीतरी आणि अडचण जातात, माहित आहे का. तर आपल्याला माहित आहे रक्तगटाचा शोध कोण लावलेला आहे, कार्ल लँडस्टायनर. लक्षात घ्या, कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. त्यातनी माहिती का, ए वेगळा आहे, बी वेगळा आहे, या प्रकारचे विविध रक्त संक्रमणाचे गट आहे. आणि आपल्याला विचारतात रक्तामध्ये काय असतात, सर्वात महत्वाचं एच बी. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं काय, एच बी. रक्त तयार होण्यासाठी साधारणतः किती वेळ लागते, किती दिवस लागते, हे महत्वाचं आहे. आता चला, मानवी वजनाच्या किती टक्के रक्त असते रे, मानवी वजनाच्या शरीरात रक्त किती असते, हा, मानवी वजनाच्या किती टक्के रक्त असते, किती आहे, किती आहे, 9%. 9%. मानवी वजनाच्या 9% काय असते, रक्त. लक्षात घ्या, रक्ताची चव कुठली आहे, मला आपण नुसतं करंट नाही घेणार, जीएस सोबत करंट होईल. रक्ताला लक्षात घ्या, रक्ताची चव कशी आहे, खारट. लक्षात घ्या, साल्टी. लक्षात घ्या, रक्ताची चव असते साल्टी. लक्षात घ्या, खारट. लक्षात घ्या, चव आहे खारट, साल्टी बेस असते. लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त शुद्ध करणे, धमनी आणि शिरा. लक्षात घ्या, फुफ्फुस, डावे अलिंग आणि उजवे अलिंग या प्रकारचं तुम्हाला माहित आहे. ऑक्सिडेशन प्रक्रिया झाल्यामुळं जेवढं ऑक्सिजन राहील, बरोबर, तेवढं आपलं रक्त शुद्ध राहील. बघा, तुम्हाला घाबरल्यासारखं होते जेव्हा ऑक्सिजन कमी भेटते. बघा, आता गर्दी आहे प्रचंड. इथं माहितीये का, पहिले आपल्याला घाबरण्यासारखं होते, पहिले आपल्याला घाम होतो, पहिले आपल्याला गरमी होते. आणि गरमी व्हायला लागली तर आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन सी जाते. गरमी व्हायला लागली काय होते, आपलं व्हिटॅमिन सी जाते, जे आपल्याला पाण्याद्वारे मिळते. व्हिटॅमिन सी कशाद्वारे मिळते, पाण्याद्वारे. लक्षात घ्या, आपल्याला व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे आवश्यक आहे. आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशाद्वारे मिळते. लक्षात घ्या, सूर्यप्रकाश, नॅचरल एनर्जी साधारणतः 9 ते 11 पर्यंत जे कोवळून असते त्याद्वारे भेटते. मग आता काय होते, तुम्हाला व्हिटॅमिन सी गेला, गरमी झाली की तुम्हाला थकवा येते. आणि थकवा आल्यामुळं तुम्हाला चक्कर येते आणि तुम्हाला काय होते, अनकॉन्शियस फील होते. बरोबर आहे की नाही. त्यामुळं काही लोकांना चक्कर आल्यासारखं होते. हे लक्षात घ्या, जेवण किती जर केलं असं, मग हे जर जास्त महाग जर झाला, ऑक्सिजन जर व्यवस्थित भेटला नाही तर रक्त अशुद्ध होते, किंवा मग आपली वेन जर चोकट जर झाली तर रक्त पूर्णपणे सप्लाय होत नाही, तर त्यावेळेस हार्ट बीट वाढतात आणि हार्ट फेल होते, म्हणजे हार्ट अटॅक. काय आहे, हार्ट अटॅक. लक्षात घ्या, ह्या प्रोसेसकडे आपण जातो. चला, तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे उद्देश, बघा, स्वच्छेने आणि विनाशुल्क रक्तदान करणाऱ्या, म्हणजे स्वतःच्या इच्छेने रक्तदान करणाऱ्या
रक्तदात्याने आभार मानणे आणि सुरक्षित रक्तदात्याच्या गरजेबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे. बघा, रक्तदान हे जीवनदान आहे. याची थीम बघा, 1 ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह ब्लड. लक्षात घ्या, सेव्ह लाईव्ह. आपलं रक्त दुसऱ्याचं आयुष्य वाचवू शकते. बघा, पण याचा व्यापार होताना दिसतो. आपल्याला ब्लड बँका विस्तार स्थापन झालेले, बऱ्याचशा ब्लड बँक स्थापन झालेले. आपण रक्तदान आपण करावं. वर्षातून कमीत कमी 3 वेळा आपण रक्तदान करू शकतो. आणि रक्त जेवढं आपण दान करू तेवढं आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होत असते. चांगलं आहे. सॅच्युरेशन तसं ठेवण्यापेक्षा आपण रक्त शुद्ध झालं पाहिजे. रक्तदान करणं वाईट नाहीये, चांगलं आहे. परंतु कोणी करावं, ज्याचं वजन व्यवस्थित आहे, ज्याचं आरोग्य व्यवस्थित आहे, त्यांनी रक्तदान करावं. बरोबर आहे ना. पण रस्त्यावर नाही, म्हणजे ऍक्सिडेंटद्वारे रक्तदान न करता एखाद्याचं आरोग्य वाचेल त्याला प्रत्यक्ष रक्त द्या. बरोबर आहे ना. कुठल्याही ब्लड बँकला रक्त देऊ नका. म्हणून 14 जून हा दिवस जो आहे जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढं एआय वर अलीकडे बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून भारतातील पहिले एआय सक्षम डेटा सेंटर जामनगर गुजरात या ठिकाणी उभारणार आहे. मेन हब. बघा, यापूर्वी एआय विद्यापीठ, एआय जिल्हा, एआय शिक्षिका हे असे सगळे विचारताय. एआय मिस वर्ल्ड, एआय मिस युनिव्हर्स, हे सगळे विचारताय. आपण सगळं एका लिस्टवर तुम्ही सगळंच काढून ठेवा, सगळं. बरोबर आहे. तर आता हा प्रकल्प बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि जागतिक टेक कंपनी मेटा. बरोबर आहे. पूर्वीचे मेटाचं काय होतं, फेसबुक. लक्षात घ्या, मार्क झुकरबर्ग. लक्षात घ्या, या दोघांचं भेदभाव झालं म्हणून आता तुम्हाला माहिती मेटा झाला. तुमचा फेसबुकचा देखील बघा मेटा आहे. तर ठिकाण जामनगर गुजरात. क्षमता बघा, प्राथमिक क्षमता 168 मेगावॅटची आहे. बघा, उद्देश मेटा कंपनीच्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांची गरज पूर्ण करणे आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देणे. बघा, एआयचा उद्देश आहे डिजिटल इकॉनॉमीला सर्वात जास्त भर देणे. कारण लक्षात घ्या, आज तुम्हाला माहिती आहे जॉब, डिजिटल जॉब सुरू झाले. वर्क फ्रॉम होम याला म्हणतात डिजिटल जॉब. त्यानंतर डिजिटल एज्युकेशन झालं की आपण घरी, माहिती आहे, आपण काय करणार, घरीच एज्युकेशन घेणार. जसं की आता ऑनलाईन लेक्चर आहे. याच्यामुळे काय झालं, शिक्षकाची मनुष्यबळ वाचलं, बिल्डिंगचा खर्च वाचला आणि तुमचा येण्या जाण्याचा खर्च वाचला. आता विद्यार्थ्याची प्रगती किती होते हे महत्वाचं नाही, पण भारताला डिजिटल त्या गोष्टी करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण पहिले कसं होतं, एखादा डॉक्टर लंडनहून आणला जायचा एखाद्या बिमारीसाठी. आता लंडनचा डॉक्टर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑपरेशन कसं करायचं हे आपल्या यवतमाळच्या डॉक्टरला सुद्धा सांगू शकते. जसं की 3 इडियट मध्ये तुम्ही पिक्चर बघितला असेल की आमिर खान त्याच्या करीना कपूरच्या मोठ्या बहिणीची जेव्हा प्रेग्नन्सीची डिलिव्हरी असते त्यावेळेस फोनद्वारे सगळ्या गोष्टी त्याला पूर्ण माहिती त्याला सांगत असते. बरोबर आहे ना. कशा प्रकारे नेमकं काय केलं पाहिजे, तर हे सर्वात उपयोग आहे आता एआयचा. तर डिजिटल अर्थव्यवस्था आपल्याला दिवसेंदिवस काय करायची आहे, वाढवायची आहे. म्हणून असं भारतातलं मेन सेंटर तुम्हाला प्रश्न पडेल, भारतामध्ये एआयचा सेंटर हब कुठे होणार आहे, जामनगर गुजरात. लक्षात घ्या, गुजरात जामनगर हे लक्षात घ्यायचं, बाकी काहीच नाही. बाकी याच्यातल्या माहिती काही विचारणार नाही. भारतातला पर्याय सक्षम सेंटर कुठं, तर जामनगर गुजरात. पुढची बघा, पुढची महत्वाची घडामोड आहे आपली. पहा, घडामोडीच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की नेमकं एआयच्या अंतर्गत काही घडामोडी होताना आपल्याला दिसत आहे. 2 मिनिट. संगीत नाटक अकादमी पुरस्कार व उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार. संगीत क्षेत्रातलं सर्वोच्च पुरस्कार जगातलं कुठलं, ग्रॅमी. संगीत क्षेत्रातलं जगातलं सर्वात मोठा पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार. तुम्हाला माहिती आहे भारतातला संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा सुद्धा पुरस्कार भारतामध्ये दिला जातो. आता बघा, या पुरस्काराबद्दल आणि उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराबद्दल घोषणा बघा जून 2026 मध्ये झाली. 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षाचे पुरस्कार एकत्र जाहीर केले. दोन्ही पुरस्कार पहा, संगीत नाटक अकादमी फेलोशिप याच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. तुम्हाला माहित आहे
की हा अकादमीचा सर्वोच्च सन्मान आहे संगीत क्षेत्रातला. आता कला क्षेत्रातील 7 ज्येष्ठ नामवंत व्यक्तींना जाहीर झालाय. कला क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींना काय केलेला आहे, हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत क्षेत्रातला सर्वोच्च. संगीत, आता संगीत म्हणजे काय नुसतं बोलणारा नाही, हार्मोनियम वाजवणारा, तबला वाजवणारा, पेटी वाजवणारा, बरोबर आहे, गाणं लिहिणारा, सगळे लोकांना आपण म्हणतो संगीत. तर लक्षात घ्या, 3 लाख रुपयाची रक्कम आहे. बघा किती रुपयाची रक्कम आहे, 3 लाख रुपयाची काय आहे, रक्कम आहे. तर हा पुरस्कार बघा, या पुरस्कारा संदर्भात आपल्याला काही माहिती आहे. बघा हे दोन्ही पुरस्कार 24 आणि 25, लक्षात घ्या 24 आणि 25. बघा साधारणतः संगीत नाटक अकादमी पुरस्कार 108 कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्षात घ्या 24-25 आणि 2024-25 उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार हे 106 तरुण कलाकारांची निवड झाली आहे, जे 40 वर्षाखालील आहे. किती वर्षाखालील आहे, 40. 2 पुरस्कार आहे, लक्षात घ्या. उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार, उस्ताद बिस्मिल्ला खां कोण आहे, सनई वादक आहे, भारतातले मशहूर सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां, हे लक्षात घ्या. पुढे चला, बघा या संगीत नाटक अकादमीचा थोडक्यात इतिहास बघू आपण. हे नवी दिल्लीला मुख्यालय यायचं. संगीत नाटक अकादमी स्थापना बघा 31 मे 1952 ला झालं आणि उद्घाटन बघा 28 जानेवारी 1953 ला. लक्षात घ्या 53 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. भारताचं सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहणारे व्यक्तिमत्व जे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे सर्वाधिक जास्त काळ भारताचे राष्ट्रपती झाले. कारण 2दा कंटिन्यू सातत्याने राष्ट्रपती भारतामध्ये आजपर्यंत कोणी झालं नाही, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. तर लक्षात घ्या 52 ला ज्यावेळेस राष्ट्रपती होते, नंतर कंटिन्युअसली राष्ट्रपती झाले, पण त्याच्या पहिले ते भारतीय संविधान सभेचे परमनंट काय होते, अध्यक्ष होते. पुढे बघा स्वरूप बघा, ही देशातील संगीत नृत्य नाटक बघा सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. पुढे बघा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते. केंद्रीय मग बघा तुम्हाला माहित आहे आपले प्रल्हाद जोशी नावाचे सांस्कृतिक मंत्री आहे. काही 1-2 दिवसात आपले अर्थमंत्री बदलणार आहे, विविध खात्याचे मंत्री बदलणार आहे. युवा कल्याण मंत्री जो धर्मेंद्र प्रधान आहे, पेपर नेट फुटी झालाय, 2 दिवसात केंद्राचं मंत्रिमंडळ बदलणार आहे. जे मंत्र्यांनी काम केलं नाही त्याला काय देणार आहे, सरकार डच्चू, म्हणजेच काय दुसरे नवीन त्याच्या जागेवर आणणार आहे. आता पहा, तर मुख्यालय आहे रवींद्र भवन नवी दिल्ली. रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी काय याचं मुख्यालय, संगीत नाटक अकादमीचं मुख्यालय रवींद्र भवन दिल्ली नवी दिल्ली. आणि कधी स्थापना झाली आहे, 52 ला. उद्घाटन 53 ला. कोणाच्या हस्ते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. जे काही कला क्षेत्रातला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, या सगळ्या लोकांना हा पुरस्कार जाहीर केला जातो. या प्रकारचा संगीत नाटक अकादमी, बरोबर आहे. पुढे चला, महत्वाची घडामोड आपण सांगितलं पहिलं, जागतिक रक्तदाता दिन 14 जून. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि उस्ताद बिस्मिल्ला खां या दोघांच्या नावाने 24-25 पुरस्कार जाहीर केले 2026 ला, बरोबर आहे, 2026 ला. तर या प्रकारचे कोण कसे, उस्ताद बिस्मिल्ला खां हे 40 वर्षाखालील युवकांना हा पुरस्कार देण्यात आला, बरोबर आहे. तर किती संख्या आहे, काय आहे हे लक्षात घ्यायची आहे. आणि या संदर्भात माहिती घेतली. संगीत नाटक अकादमीचं स्थापना 52 ला आहे आणि मुख्यालय रवींद्र भवन नवी दिल्लीला आहे. तर जागतिक पवन दिन, पवन माहिती आहे ना, पवन चक्क्या बघा, जागतिक पवन दिन 15 जून. 15 जून लक्षात घ्या 2000. बघा पवन म्हणजे वारा, हवा, वायू, लक्षात घ्या. याच्यापासून जी एनर्जी आपल्याला मिळते त्याला म्हणतात पवन ऊर्जा. आता सोलर ऊर्जा आपण घेतोय सूर्यापासून. पहिले असं कधीच नव्हतं राव. आपण इलेक्ट्रिसिटी वापरायचो, दगडी कोळसा वापरायचो, आपण पेट्रोल डिझेल केरोसिन वापरायचो, ऊर्जा करायचो. पण आता बघा सोलर ऊर्जा इतकं चालू आहे झपाट्यानं की आजपर्यंत आपल्याला लक्षात नाही आलं, 76 वर्षात भारताला लक्षात नाही आलं, की एवढ्या देशाला नाही लक्षात आलं की मोफत ऊर्जा आहे बाबा. कारण तुम्हाला माहित आहे आपण फिजिक्सचं थेरम शिकवलो 11वी-12वी सायन्स मध्ये असताना. परफेक्टली ब्लॅक बॉडीचं एक थेरम आहे, बरोबर आहे ना. परफेक्टली ब्लॅक बॉडी हिट अब्झॉर्ब 98 to 97%. त्या ठिकाणी आपल्याला तो थेरम आहे.
परफेक्टली ब्लॅक बॉडीचं. आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की कशा प्रकारे सोलर एनर्जीचा वापर आपण इलेक्ट्रिकल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये आपण करू शकतो. बरोबर आहे, कायनेटिक एनर्जी आपण वापरू शकतो, परंतु याचा वापर काही लोकांनी केला. त्यानंतर घर्षण ऊर्जा सुद्धा आपल्याला प्राप्त होते. जसं की आपण धावता धोट्याजवळ आपण घर्षण ऊर्जा वापर करतो, जसं एबोनेटचा दांडा आपण जर खुर्चीवर बसलं समजा तर त्याला मारा, किंवा कंगवा काय करा एखाद्या केसावर घासा, किंवा त्याला खुर्चीवर बसा, असे प्रयोग आपल्याला 7वी-8वी पर्यंत होते. सगळे आपण हे प्रयोग बघितले, परंतु या प्रयोगाचा वापर आपण कधी केला नाही. पण आज आपल्या देशातले तुमच्याच वयातले काही लोक जे सायंटिस्ट होत आहेत त्यांनी हा संशोधनाचा भाग लावलेला आहे. तर बघा बरोबर, तर जागतिक पवन ऊर्जा 15 जूनचा दिवस आहे. तर आयोजक संस्था बघा GWEC आणि वाइंड युरोप यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान चालते. जे ग्रॅव्हिटेशनची महत्वाची आहे एनर्जी ती महत्वाची. बघा थीम विचारतात आपल्याला 2026. बघा 2026 ची थीम अवर वाइंड अवर कम्युनिटी. बघा अवर वाइंड अवर कम्युनिटी. बघा ही जी थीम आहे हे जगाची आहे. वरची थीम कुठली आहे? जगाची. भारताची थीम बघा 2026 ची वाइंड एनर्जी फ्रॉम अम्बिशन टू ऍक्सेलरेशन. लक्षात घ्या, वाइंड एनर्जी फ्रॉम अम्बिशन टू ऍक्सेलरेशन. बघा जे काही वायू आहे ही एनर्जी आपलं जे काही ध्येय आहे त्याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे ऍक्सेलरेट म्हणजे वाढवण्यासाठी ही आपल्याला काय होणार गती फायद्याची होणार आहे. फक्त थीम 15 जून जागतिक पवन दिन. अलीकडे काल परवा सर्वात मोठी पवन चक्की पण स्थापन झाली जगातली. बरोबर आहे ना, जगातली सर्वात मोठी पवन चक्की पण स्थापन झाली. पहिले पवन चक्क्याच माहित नव्हत्या. आपण छत्रपती संभाजीनगरला गेलो की लोक पवन चक्क्या पाहिजे. पवन चक्क्या वेगळं आणि हे पवन वेगळं. लक्षात घ्या, 2 प्रकारचं आहे ते. तर या प्रकारचं 15 जून हा पवन दिन आणि त्याचे 2 थीम समजून घ्यायचे आपल्याला. G7 शिखर परिषद बघा, आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. G20 ब्रिक्स नाम परिषद. लक्षात घ्या, ब्रिक्स नाम परिषद, युनेस्को परिषद, विविध वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणाऱ्या. बरोबर आहे. G20 G7 आसियान परिषद. बरोबर आहे ना, ह्या परिषदेवर प्रश्न विचारतात. धन्यवाद का, हे प्रश्न विचारतात. लक्षात घ्या, हे प्रश्न आपण वाचून गेले पाहिजे. बरोबर आहे ना. G8 च G7 झालं. पहिले G8 होतं, आता काय झालं G7 झालं. आता याच्यातले कमी होऊ राहिले. युरोपियन कंट्रीचं हे काय आहे शिखर परिषद आहे, परंतु आसियान कंट्रीचं शिखर परिषद त्याचं नाव आहे ब्रिक्स. काय नाव आहे? ब्रिक्स. पण ब्रिक्स मध्ये सदस्य वाढत आहे. सदस्य ब्रिक्स मध्ये काय वाढत आहे. तर बघा 52वी G7 शिखर परिषद स्थळ आहे एव्हियन फ्रान्स. 52वी शिखर परिषद झाली. लक्षात घ्या, एव्हियन फ्रान्स 15 ते 17 जून 2026 ला. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न येतो, G7 परिषद 2026 ला कोणत्या देशात झाली किंवा ठिकाण? फ्रान्स. जगातले राष्ट्राध्यक्ष विचारत आहे आयोग. विविध देशाचे पंतप्रधान, विविध देशाचे राष्ट्राध्यक्ष आपण पाठ करून जावे आणि पुढच्या वेळेस आयोग कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा राज्यपाल विचारल. मग तुम्ही म्हणसाल आयोगाने आम्हाला फसवलं. तेच तर काम आहे आयोगाचं. म्हणणं तेच आहे की तुम्ही जागतिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि प्रादेशिक घडामोडी सगळीकडे लक्ष द्या. आणि हे लक्ष देण्यासाठी आपल्याला न्यूजपेपर, विविध टेलिग्राम चॅनल हे उपयोगी पडणार आहे. बरोबर आहे. अरे एवढ्या व्हेरियस टाईपच्या नोट्स टेलिग्राम चॅनलला परत राहते ना, कंटिन्युअस आपल्याला राहते. आपण दिवसभर जरी बसलो समजा तरी आपल्याला वाचणं शक्य नाही, एवढ्या नोट्स पडतात. चला, तर हे 15 ते 17 जूनला झालेले. अध्यक्षपद बघा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. लक्षात घ्या, हे यांच्याकडे अध्यक्षपद होतं. ज्या देशातली परिषद राहते त्या देशाचा व्यक्ती याचा काय असतो? अध्यक्ष असतो. पुढे बघा, आमंत्रण. मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रित केले. लक्षात घ्या, नरेंद्र मोदीला या भेटीसाठी G7 परिषद त्यांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही सुद्धा या. आता G7 मध्ये भारताला बोलवण्याचं कारण काय? भारत हा फास्टेस्ट ग्रोथ इकॉनॉमी म्हणून उदयास येत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक राष्ट्राला वाटते की भारतासारखा मित्र आमचा मित्र राहावा. आता भारत त्यांचा उपयोग करून घेत नाही, पण ते लोक भारताचा उपयोग करून घेतात. माहिती आहे का? काही लोक तुमचा उपयोग करून घेतात आणि काही लोक आपला उपयोग कसं करायचा हे कळतच नाही. माहिती आहे का? हुशाराच्या संगतीत राहायचं, आपला फायदा व्यवस्थित करून घ्यायचं. तर जगातल्या लोकांना माहिती आहे
जगातल्या लोकांना माहित आहे. आणि त्या गोष्टी काय करतात, G7 परिषद साठी नरेंद्र मोदीला बोलवलं की जेणेकरून भारताला सहकार्य आणि आपल्याला मदत करायची काही गोष्टीसाठी म्हणून. तर G7 परिषद कुठे झालेली आहे, फ्रान्स एव्हियन या ठिकाणी. लक्षात घ्या किती परिषद आहे, 52वी परिषद आहे महत्वाची. अध्यक्षपद कोणाकडे होतं, इमॅन्युएल मायक्रॉन. आता G7 परिषद बघा, आपण पार्टनर झालोय सध्या, पार्टनर. लक्षात घ्या भारताचा G7 परिषदेतील हा 13वा सहभाग आहे, सहकारी देश, पार्टनर देश म्हणून. लक्षात घ्या मोदीचे हे सलग 8वे आमंत्रण आहे G7 मधले. आमंत्रित आपण वारंवार ते आपल्याला बोलवतात बघा. तर मोदीचा सलग 7वी प्रत्यक्ष सहभाग असलेली G7 परिषद आहे. किती आहे, 7वी. आणि एक आभासी होती. आभासी म्हणजे डिजिटलद्वारे बैठक झाली होती कोरोनाच्या काळात. म्हणून एकूण मोदी 8 वेळा आमंत्रित आहे. पण भारताला आजपर्यंत G7 परिषदेला किती वेळा बोलवलं, 13 वेळा. आणि त्यापैकी 8 वेळा एकटाच माणूस जेवून आला, एक प्रत्यक्ष आणि एक काय अप्रत्यक्ष डिजिटल माध्यमातून. आणि गेलं पाहिजे, आपल्याला बोलवलं, आपल्याला पण 4 गोष्टी कळणार. आपल्या राष्ट्राला आपल्याला वाटते की नरेंद्र मोदी इकडे फिरते तिकडे फिरते, पण त्याच्यामुळं सुद्धा काही गोष्टी आपल्या राष्ट्रामध्ये आपल्याला आणता येतात. तुम्ही जर समजा दिल्लीला गेलात, तुम्ही जर समजा पुण्याला फक्त तुम्ही दिल्लीला चक्कर जरी मारून आलात ना, युपीएससी पोरं कसे करतात, किंवा मी म्हणतो तुम्हाला फक्त एक तिकीट काढणारे रेल्वेने जा, 4-5 मित्र फक्त रेल्वेने जा, पुण्याने जा नाही तर दिल्लीला जा, फक्त पाहून याचं सगळ्या क्लासेस मध्ये काय चालते, लायब्ररी फिरून या. अरे तुम्हाला दिवसभर खचाखच भरलेले पोरं दिसेल बे लायब्ररीत, खचाखच. दुसरी गोष्ट 300-400 पोरं काय समजून आलं काय नाही, अर्धे पोरं तर मागे मोबाईल घेऊन बसून राहिले पाहिजे तरी शिकू राहिले. तेव्हा तुम्हाला कळल की नाही यार, आपल्याला इथं सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे. की मोठ्या शहराचा काही विचार करायचा नाही, आपण आपल्या शहरात जर व्यवस्थित कमी खर्चात, अरे एवढा तुमचा क्लासचा पैसा आहे तेवढा महिन्याचा खर्च आहे रे, महिन्याचाच खर्च आहे, बरोबर आहे ना. परंतु आपल्याला हे माहितच नाही. जर पण तुम्हाला दिल्लीत जाऊन आला, काही गोष्टी तुम्हाला चांगल्या शिकायला भेटेल. पुण्याला जाऊन आला, तुम्हाला काही गोष्टी चांगल्या शिकायला भेटेल. की रात्री मुलगी 2 वाजता अभ्यासिकेतून जाते आणि आमची ताई 9 वाजले 8 वाजले की त्याला भीती वाटते, एकटी कशी जाऊ, बरोबर आहे ना. हा आयुष्याचा प्रश्न आहे. पण त्याच ताईला उद्या जर समजा एकटं राहायचं काम पडलं आणि त्याचा बाब्या लहानसा एखादा पोरग किंवा पोरगी त्याच्याजवळ जर असली आणि तिला जर राहायचं काम पडलं एकटं रूम करून, तर नंतर त्या पोराला रात्री 8 वाजता 9 वाजता ट्युशनला जर घेऊन याचं काम पडलं तर त्याच्या आईनं काय करायचं, बेटा मलाच भीती वाटते, तू दुसऱ्या सोबत कोणाच तरी. असं होईल का? आईनं आपल्या पोराला भीती दाखवावी का? नाही. बंद करा ते. नवीन लहान मुलांना भीती दाखवणं बंद करा. आपल्याला जे सवय लागलेली आहे आजपर्यंत, हे आहे ते आहे ते आहे, बंद करा. काहीच नाहीये. जी निगेटिव्हिटी तुम्ही पसरवली आहे ते कुठेतरी बंद केली पाहिजे. म्हणून मोदीचा सहभाग प्रत्यक्ष 7 वेळा आणि एकूण 8 वेळा. आणि भारताचा G7 मध्ये सहभाग किती वेळा, 13 वेळा. लक्षात घ्या G7च्या परिषदा किती झाल्या, 52. बघा महत्वाच्या काही परिषदा आणि त्याच्या काही ठिकाणी बघा महत्वाच्या परिषद आहे जे आपल्याला विचारले जातात. पहिली परिषद आपल्याला माहिती असली पाहिजे. सुरुवातीला G7 होतं, पहिले काय होतं G7, G6, पहिले काय होतं G6, नंतर G7, नंतर G8 आणि परत G7. काय झालं पहा, 1975. बघा 1975 हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष एकत्र जमल्या होत्या आणि महिलांच्या संदर्भात स्वातंत्र्याचा सगळीकडे मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणून आंतरराष्ट्रीय महिला वर्ष हा साजरा 1975 पासून सुरुवात आहे. पुढे बघा, तुम्हाला माहित आहे रॅम्बोलेट, लक्षात घ्या, फ्रान्स या ठिकाणी परिषद झाली होती सर्वात पहिल्यांदा 1975 ला. बाकी काही लक्षात नाही घ्यायच्या. पुढे बघा 33व्या परिषदेमध्ये G8 झालं. 33वी परिषद मध्ये काय झालं, G8. बघा ते 2007 ला झाली. बघा हेलिंग्टन, लक्षात घ्या, जे हेलिंग्टन आपण म्हणतो जर्मनी, हेलिंग्टन जर्मनीमध्ये ही परिषद झाली आणि या परिषदेमध्ये G6 G8 झालं. काय झालं, G8. पुढे बघा जे की 52वी परिषद आहे सध्याची, याच्या मागची परिषद तुम्हाला विचारतात. बघा 51वी परिषद 2025 ला, बरोबर आहे, कानास्किस, अल्बर्टा, कॅनडा, बरोबर आहे, या ठिकाणी सहभाग आहे. प्रत्यक्ष मोदीचा 6वा सहभाग होता. कितवा, 6वा. आणि आता मोदीचा प्रत्यक्ष 7वा सहभाग. पण एकूण किती वेळा, 8 वेळा. लक्षात घ्या. तर एव्हियन फ्रान्स मध्ये 52वी शिखर परिषद झाली. सर्वात पहिल्यांदा कुठे झाली, फ्रान्स मध्येच, रॅम्बोलेट. लक्षात घ्या, या ठिकाणी पहिली परिषद झालेली आहे. बघा
मागची परिषद कुठं झाली 51वी महत्वाची आहे कॅनडामध्ये. कुठं? अल्बर्टा कॅनडा. 51वी परिषद तुम्हाला विचारलं जाईल. अल्बर्टा कॅनडा या ठिकाणी 51वी आणि 52वी कुठं? फ्रान्स. बरोबर आहे. 52वी कुठं? फ्रान्स मध्ये. चला, या प्रकारच्या G7 शिखर परिषदा आणि या प्रकारचं भारताचं महत्वाचं याच्यातनी स्थान. पुढं रशिया ग्रँड स्लॅम मास्टर कप. बघा, वाळूच्या ठिकाणी लक्षात घ्या ज्या होणाऱ्या स्पर्धा आहेत, तर रशिया ग्रँड स्लॅम मास्टर कप 2026. बघा, सुदर्शन पटनायक, तुम्हाला माहित आहे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा किताब जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय वाळू शिल्पकार ठरले की त्याच्या नावानं अशा प्रकारची स्पर्धा झाली. तुम्हाला माहित आहे वाळूचे विविध कोणाचे पुतळे म्हणा, कोणाचं चित्र म्हणा, या विविध तयार केलेले आहे. लक्षात घ्या. आणि हे पहिले आहे सुदर्शन पटनायक भारतीय व्यक्ती की त्याच्या नावानं रशियानं अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केलेली आहे. बघा, रशियामधील कलिनिंग्राद येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव आहे. की तो आहे दुसरा आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव आणि याला नाव या ठिकाणी तुम्हाला सुदर्शन पटनायक यांचं आहे. बघा, 11 जून 2026 ला पुरस्काराची घोषणा केली आहे. ज्या या ठिकाणी रशियाच्या या स्पर्धेत भाग घेणारे, त्या स्पर्धेमध्ये जे जे कोणी विजेते आहे त्यांना पुरस्काराची घोषणा केली आहे 11 जून 2026 ला. बघा, या स्पर्धेत जगातील 12 आघाडीच्या वाळू शिल्पकारांनी भाग घेतला. जे जे लोकांनी वाळू पासून शिल्प तयार करत आहेत त्या 12 शिल्पकारांनी सहभाग घेतला. बघा, याची संकल्पना का बरं केली? बघा, ग्लोबल वॉर्मिंग, बघा जगातील तापमान वाढ या विषयावर आधारित सुमारे 3 मीटर उंच वाळू शिल्प साकारले होते. बघा, जे काही वातावरण बदलत आहे, आता काल तुम्हाला माहिती आहे पाऊस प्रचंड आला, आज आपल्याला गरमी होत आहे. काही ठिकाणी असं वाटलं की पाऊस येईल की नाही, 2 दिवसापासून असं वातावरण होतं. हे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. बरोबर आहे. पहिले जून महिन्यात पाऊस यायचा, पण आता जुलै उजवायला लागला. जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस यायचा, जून महिन्यात पेरण्या व्हायच्या, पण आता तुम्हाला माहिती आहे ऋतू संक्रमण एक एक महिन्यानं पुढं वाढत आहे. बरोबर आहे. हे असं बदल का झालेला आहे? तर यामुळे तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. शिल्पाचे वैशिष्ट्य, शिल्पात पृथ्वीचे 2 परस्पर विरोधी चेहरे दाखवले होते. एका बाजूला पर्यावरणाचा, लक्षात घ्या, होत असलेला ऱ्हास म्हणजे नाहीस, लक्षात घ्या, डिस्ट्रॉय, आणि दुसऱ्या बाजूला वृक्षारोपण व शाश्वत जीवनशैलीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन दोन्ही आहे. पर्यावरणाचा ऱ्हास कसा होऊ राहिला आणि एका बाजूला आपण झाडं लावतो, निसर्गाचं संवर्धन करतो. फॉर एक्झाम्पल, आपण आज पेट्रोल डिझेलचा वापर बंद करून आपण सोलर ऊर्जेचा वापर करत आहोत. बरोबर आहे ना? पण एका बाजूने कारखाने प्रचंड आहे. हे दोन्ही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आपण प्लास्टिकचा वापर करत आहोत. प्लास्टिकचा वापर केल्यामुळं आज ड्रोनेजचं पाणी अडकते. आज तुम्हाला ड्रोनेज आपल्या विविध शहरात तयार केलेलं आहे, मध्य भागात. मुंबईमध्ये पाणी, मुंबई ही तुंबई झाली. तुम्ही जर मुंबईमध्ये कालच्या परवाच्या पावसाचं बघितलं असं, तर जिथं तिथं पावसाचं पाणी अडकलेलं आहे. का बरं? जे ड्रोनेज आहे, गटार आहे जमिनीच्या खालचे, ते त्याच्यामध्ये पाणी जायला जागा नाही. कारण आपण जे टाकलेलं पॉलिथिन आहे, आपण फेकलेला वेस्टेन आहे, ते कुठेतरी अडकलेलं आहे. नाहीतर पाणी तर एकदम सुसाट जाऊ शकते ना. यामुळं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होणारं आणि एका बाजूला पर्यावरणाचा शाश्वत विकास करणारं दोन्ही बाजू दाखवण्याचं काम या स्पर्धेतनी करण्यात आलं. आणि म्हणून पर्यावरणाचा शाश्वत विकास झाला पाहिजे म्हणून रशिया ग्रँड स्लॅम कप हा आयोजित केला होता आणि दुसरं वर्ष आहे. बरोबर आहे. तर या प्रकारचं 12 कलाकारांनी याच्यात काय घेतला होता? सहभाग घेतला होता. कुठे झाली स्पर्धा ही? रशिया. आणि सुदर्शन पटनायक जे भारताचे वाळू शिल्पकार आहे त्यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पुढे चला, सुदर्शन पटनायक बद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया की नेमकं सुदर्शन पटनायक कोण आहे बाबा. आपल्याला माहित आहे नवीन पटनायक माहित आहे, मुख्यमंत्री होते बाबा. बरोबर आहे. बिजू जनता दल पार्टी, त्या ठिकाणी त्याचं मुख्यमंत्री पद गेलं. बरोबर आहे. चला, तर मूळ नाव बघा पुरी, ओडिसा. पुरी महत्वाचं एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. बरेच लोक यात्रेला जातात, तसं काशीला जातात, अयोध्येला जातात, तसं जगन्नाथपुरी महत्वाची आहे. ओडिसा. पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने त्यांना 2014 मध्ये कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारताचा पद्मश्री 4था सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. कारण 4था का बरं? कारण पहिला भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न. सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? भारतरत्न. त्यानंतर पद्मविभूषण, लक्षात घ्या, पद्मविभूषण हा दुसरा क्रमांकाचा. तिसरा आहे पद्मभूषण, पद्मभूषण, आणि तिसरा आहे, 4था आहे पद्मश्री. म्हणून भारताचा जगातला म्हणजे भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना दिलाय. बघा,
भारतातले जेवढे सर्वोच्च पुरस्कार आहे पोरो, तुम्हाला सगळे माहित आहे. एक दिवस वेळ काढा, सगळे पुरस्कार लिहून टाका आणि त्याच्यात नवीन 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 अपडेट करत राहा. 26ला कोणाला भेटला, 27ला कोणाला भेटला, 30ला कोणाला भेटला, मागचं वाचायची गरज आहे का? नाही. बॅकग्राऊंड माहिती असलं पाहिजे. नवीन अपडेट करत राहा. जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अपडेट करत राहा. ज्या दिवशी लागले त्या दिवशी अपडेट करा किंवा नका करू, पण तरीही असावा. जगातली माहिती आपल्याला असली पाहिजे. पुढे बघा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2017 मध्ये त्यांना पूर्वीच्या समुद्र किनाऱ्यावर जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. बघा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय घडामोडी हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असते आणि भारतातल्या घडामोडी लिम्का बुक मध्ये असते. कुठला बुक? लिम्का बुक. लक्षात घ्या, मेरिंडा, फंटा आणि लिम्का याचा लिम्का नाही, हे लक्षात घ्या. लिम्का बुक आहे. भारतातला कुठलाही विक्रम भारताच्या बाहेर जर नसेल तर याला काय म्हणतात? लिम्का बुक. लक्षात घ्या, लिम्का बुक म्हणजे जसं जीआय आहे आणि पीजीआय आहे. जीआय टॅग भारतातली पीजीआय फक्त दार्जिलिंगचा चहा यालाच पीजीआय आहे. बाकी सगळ्यांना जिओग्राफिकल इंडेक्स आहे. बरोबर आहे. फॉरेन जिओग्राफिकल इंडेक्स फक्त दार्जिलिंगचा चहा एकमेव पीजीआय आहे आपलं. म्हणजे जगामध्ये आपल्या वस्तूंना आजही जीआय टॅग नाहीये, पण भारतामध्ये आहे. पहा, तर लिम्का बुक भारतामध्ये काही एखादी गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल काही लोकांनी नाकानं ट्रक ओढलाय, नाकामध्ये रस्ते बांधून. सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट आहे का? नाही. काही लोकांनी 100 किलो, 100 म्हणजे साधारणतः 100 किलो, 150 किलो ते दातानं ओढलेलं आहे. बरोबर. हे वर्ड ते रेकॉर्ड आहे, त्यांना प्रॅक्टिस आहे. बरोबर आहे. काही लोकांनी आपल्या पोटावर वजन कितीतरी उचललेलं आहे, हे रेकॉर्ड आहे. बरोबर आहे ना. काही लोकांनी कशा प्रकारे काय रेकॉर्ड केलेलं आहे तुम्हाला सांगता येणार नाही. याच्या प्रकारची ती कला आहे. काय आहे ते कला आहे, त्या लोकांना प्रॅक्टिस आहे. त्या क्षेत्रात ते सगळ्या गोष्टी होऊ शकते. पुढे चला, इतर महत्वाचे पुरस्कार 2025 मध्ये त्यांना प्रतिष्ठित फ्रेड डॅरिंग्टन सँड आर्ट अवॉर्ड, लक्षात घ्या, हा देखील मिळाला. जगातला महत्वाचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे फ्रेड डॅरिंग्टन सँड आर्ट अवॉर्ड. लक्षात घ्या, जे वाळू शिल्पकार आहे त्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तर हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार भेटला. भारताचे महत्वाचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक, बरोबर आहे, यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे 2014. ते कुठचे आहे? ओडिशा येथील पुरी येथील. बरोबर आहे. तर यांच्या नावानं आपण का बरं वाचत आहोत? रशियामध्ये सँड रशिया कप जो नावाचा कप आहे त्यांनी तिथं आयोजित केलं होतं. बरोबर आहे. दुसरं वर्ष आहे आयोजनाचं आणि त्या ठिकाणी 12 कलाकारांनी काय घेतलेलं आहे? भाग घेतलेला आहे. आणि रशियामध्ये जे वाळू शिल्पकार यावर्षीचं आयोजन होतं, वाळूपासून विविध शिल्प करायचं, तर ते कशावर आहे? शाश्वत विकास आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, या दोघांचं काय दाखवलं फरक, या प्रकारचं रशियामध्ये या स्पर्धा तिथं आयोजन केली होती. आणि त्याला नाव आपले वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांचं आहे. तर या प्रकारचं रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 विचारू शकतील, माहिती असावं. ग्लोबल पीस इंडेक्स 2026, बघा, ग्लोबल पीस इंडेक्स महत्वाचं 2026चा. तर 2026चा अहवालानुसार भारताचा बघा 163 देशामध्ये 127वा क्रमांक आहे. लक्षात घ्या. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, सिडनी, ऑस्ट्रेलिया याच्या मार्फत शांतता महत्वाचा निर्देशांक तुम्हाला माहित आहे. भारतासारखा वर्ल्ड कप जिंकणारा राष्ट्र आयर्लंड कडून T20 मध्ये हारला जातोय आणि हारल्यामुळे काही लोकांना हार्ट फेल होतोय, माहित आहे का? आता काही लोक म्हणतात, बघा, काही लोकांचा विविध प्रकार आहे की जो वर्ल्ड कप जिंकणारा कप्तान होता, बरोबर आहे, त्याला आपण टीम मधून डच्चू दिला आणि श्रेयस अय्यरकडे कॅप्टन्सी भारताची आली आणि त्या माणसाचा रेकॉर्ड आहे सर्वात जास्त मॅचेस जिंकणारा. कोण रे तो? सूर्यकुमार यादव. कोणता? सूर्यकुमार यादव. त्याला टीम मधून वगळलं. टीम मध्ये संधी सुद्धा नाही, कॅप्टनचा तर विषयच नाही. बरोबर आहे. पण काल आयर्लंड कडून T20 मध्ये आपला मानहानिकारक असा पराभव झाला. एवढ्या कमकुवत राष्ट्राकडून आपण पहिल्यांदा केनिया वर्ल्ड कप मधून एकदा आपण केनियाकडून हारलो होतो, झिम्बाब्वेकडून हारलो होतो आणि आता एवढा मानहानिकारक पराभव आयर्लंड सारख्या नवख्या संघाकडून आपले एवढे स्टार खेळाडू हरलेत आणि ही नाचक्की आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये काय निर्माण होऊ शकते? थोडंसं अग्रेशन येऊ शकते. याला म्हणून आपला निर्देशांक दिवसेंदिवस काय होत आहे? वाढत आहे. काही लोक दुसऱ्याची प्रगती होत आहे त्यामुळे स्वतःची शांतता भंग करत आहे. स्वतःची बघा ना, दुसऱ्याला भंग कसं करत? तुम्ही चांगले कपडे जरी घालून गेलात ना मार्केटमधून तरी काही लोकांची शांतता भंग होते.
तुमचा रिझल्ट जरी आला ना, काही लोकांची शांतता भंग होते. तुमच्या घरी कार जर आली ना, कार पेरात घेते आणि तुमचं अभिनंदन करते तो, पण अभिनंदन करताना त्याचा काय होते, शांतता भंग होते. तर बघा, तर म्हणून भारतामध्ये लक्षात घ्या, 20वी आवृत्ती 2026 ची एकूण देश बघा साधारणतः 163 सहभागी होते आणि जगातील 99.7% लोकसंख्या व्यापलेली आहे याच्यामध्ये. पुढे बघा, सर्वात शांततापूर्ण देश आईसलँड, सर्वात शांत. लोकसंख्या कमी आहे, लोकसंख्या कमी तिथं शांतता. आता मला सांगा, एका घरात जर खंडीभर माणसं राहिली तर शांतता राहते का? आपल्या घरी पाहुणे झाले तर बघा ना, किलबिल 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 सुरू होऊन जाते, होऊन जाते की नाही? पण आपल्या घरी जर पाहुणे नसल, आपल्या घरात कोणीच लोक नसत, शांततेत आपला अभ्यास होते. थोडस आपण विचार करतो, अरे अभ्यास नाही झाला चालेल, निदान शांततेत झोपते होते. अरे ते नाही झालं चालेल, निदान शांततेत मोबाईल तर पाहता येते. माहितीये का, मोबाईल बी पाहायला जरा शांतता पाहिजे. माहितीये का, कोणी बा किरकिर करू, मी अर्धा तास मोबाईल पाहतो पण मला शांत मन भरून मोबाईल पाहू दे बस. बरोबर, एखादं गाणंच पाहत असेल किंवा एखादा युट्यूब पाहत असेल कोणी, पण काही लोक म्हणते अरे बाबा मी अर्धा तास तर घेतलं बाबा, बघू दे जरा शांत रिलॅक्स होते मला म्हणते. पण काही लोक माहित आहे का, रिलॅक्स व्हायसाठी तर मी जास्त अडकून जातात. रील मध्ये बसलो तर किती रिलॅक्सिंग मोड राहील हे सांगता येत नाही. शांतता पाहिजे, माहितीये का, स्वतः वैयक्तिक शांतता पाहिजे. आपण लायब्ररीत राहतो, लायब्ररीमध्ये बसतो, क्लासमध्ये बसतो, वर्गात बसतो, कुठेही बसतो, पण माहितीये का आपल्याला शांतता मिळत नाही. अलीकडे तर शांतता भेटण्याची एकमेव जागा म्हणजे ती सकाळची राहिलेली आहे. बाकी कुठंच ठिकाणी माणसाला शांतता नाही, कुठेही लोक सोबतच राहते. हा, चला सर्वात शेवटचा म्हणजे अशांत देश लक्षात घ्या, रशिया व इतर याच्यातले रशियामधले सुदान, कांगो, युक्रेन आणि इतर इस्रायल. रशियामधले बघा, रशियाच्या विभक्त मधले सुदान, कांगो, युक्रेन आणि इस्रायल. बघा, रशियामधून काही विभागलेले काही राष्ट्र बरेचसे. आता रशिया युक्रेनचं युद्ध बरंच झालं, पण रशियामध्ये सुद्धा अशांतता आहे. रशियामध्ये काय झालेलं आहे, अशांतता. आणि त्याच्याही सोबत महत्वाचे काय, सुदान, कांगो, युक्रेन आणि इस्रायल या महत्वाचे काही राष्ट्र आहेत जे अशांत बनत तुमचे आहेत. तर ही लक्षात घ्या, हे ग्लोबल पीस इंडेक्स हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस सिडनी या संस्थेकडून आहे, हा काही युनो कडून नाही आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याचा जो काही इंडेक्स असतो तो इंडेक्स आपण वाचायचा असतो, बरोबर आहे. परंतु इंडेक्स एखादा जर विचारलं तर आपल्याला माहिती असावं. पुढे बघा, या प्रकारचे संपूर्ण राष्ट्र आहे. भूतानचा 16वा क्रमांक आहे, श्रीलंकेचा 67वा क्रमांक आहे, नेपाळ 111वा, बांगलादेश 117वा, भारत 127वा, पाकिस्तान 152वा, अफगाणिस्तान 157वा क्रमांक आहे. या प्रकारचे विविध निर्देशांक तुम्हाला माहिती आहे, ग्लोबल पीस इंडेक्स. बघा, या प्रकारचे ग्लोबल पीस इंडेक्स ही संस्थेकडून आहे, त्यामुळे एवढं इम्पॉर्टंट आहे का, नाही, पण आपल्या लक्षात राहावं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एकदम इम्पॉर्टंट आहे, एकदम. मराठी साहित्य संमेलन आपल्याला माहिती असलं पाहिजे, पहिला शेवटचा, बरोबर आहे. 100वा, 99वा, 98वा, 97वा, एवढे 4. आणि महिला, किती महिला आहे त्या महत्वाच्या. चला, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्याला होत आहे. कुठं होत आहे, पुण्याला होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी, बरोबर आहे. पहिली शिक्षिका जी बघा, त्याच्या नावानं जी महिला अडाणी होती त्या महिलेला शिक्षित होऊन आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झालं, हे साधी गोष्ट नाहीये. ज्या लोकांनी दगड धोंडे शेण मारलं त्याच्या अंगावर, त्याच लोकांना आज त्याच्या शाळेत शिकावं लागतं. ही एवढी कमाल कशाची आहे, शिक्षणाची. ती जर बाई शिकली नसती तर सावित्रीबाई फुलेच्या लेखी तुम्हाला म्हणलं असतं का, नाही. पुणे सर्वात विद्येचं माहेरघर, त्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेचं नाव असणं हे महान कार्य कोणामुळे झालं, शिक्षणामुळं. आणि त्याला शिक्षण देणारा कोण होता, महात्मा फुले. हे कायम लक्षात घ्या, महात्मा फुले जर नसते तर सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या, आणि सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या तर तुम्ही शिकल्या नसत्या. शिकल्या असत्या का, नाही. एवढी परिस्थिती वाईट असताना त्या शिकल्या. आज तर प्रचंड चांगली परिस्थिती आहे. आज मला सांगा, त्या काळात तुम्ही काही बनू शकत नव्हता, पण आज तर तेवढ्या फॅसिलिटी आहे की सहज तुम्ही कलेक्टर बनू शकता, सहज. परंतु आपलं प्रॉब्लेम कसा आहे, आपण फार उशीर या क्षेत्रात येतो, त्यामुळं त्या गोष्टी होत नाही. सगळीकडे खर्च करून इकडे येतो, कारण आपल्याकडे पैसाच राहत नाही. मग सगळीकडे खर्च होऊन जाते 10वी 12वी पर्यंत, आणि मग इकडे खर्च करायला, आपल्याला लॅब लावायला, मेस लावायला, रूम साठी आपल्याजवळ पैसा नसतो. म्हणून माझं म्हणणं आहे, तुमचं तर काही असो, पण तुमच्या मुलाबाळाचा विचार करा. इंग्लिश मिडियम मध्ये शाळा टाकण्यापेक्षा मराठी मिडियम मध्ये टाका, आणि सगळा खर्च युपीएससी एमपीएससी कडे लावा. ज्या ठिकाणी योग्य प्रोडक्टिव्ह खर्च लावायचा आहे त्या ठिकाणी करा, बिनकामाच्या ठिकाणी खर्च करू नये. पुढे चला,
28 ते 31 जानेवारी 2027 बघा, या कालावधीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. 4 दिवस कार्यक्रम होणार आहे. आता बघा, महामंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन आणि संयोजक राजेश पांडे, समर्थ युवा फाउंडेशन. बघा, त्यावेळेस होणार अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने सांगितलेलं आहे. हे मंडळ जे आहे ना, त्याचे अध्यक्ष सांगू राहिले मी. साहित्य महामंडळ जे असते, महामंडळ, त्याचे अध्यक्ष योगेश सोमन आहे. तर तुम्ही विचार करताल, बा अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे 100वे, त्याचा अध्यक्ष सोमन आहे का? नाही. पुढे बघा, संयोजक आहे राजेश पांडे. पुण्याला होणार आहे 100वे साहित्य संमेलन. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वात पहिल्यांदा पुण्यामध्ये झालं. रानडे यांनी 1878 मध्ये, माहितीये का, स्वतःच्या घरात, माहितीये का, स्वतःच्या घरातच त्यांनी काय केलं, या प्रकारचं मराठी प्रेमी लोकांना एकत्र करून पुण्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं होतं, साहित्य संमेलन भरवलं होतं. तुळशीबाग, कुठं? तुळशीबाग. तुळशीबाग या ठिकाणी, तुळशीबाग ही प्रसिद्ध बाग आहे. ज्या महिलांना 1000 रुपयातनी 2 बॅगा भरून साहित्य घ्यायचं आहे त्यांनी तुळशी बागेत जायचं. कुठल्या बागेत जायचं? तुळशी बागेत. कारण एवढं स्वस्त आहे, प्रचंड स्वस्त. महिला मंडळ जसं आपल्या यवतमाळ नेताजी क्लब आहे, नेताजी तो काय म्हणते, चौक क्लब नाही, चौक आहे, तसं तुम्हाला तुळशीबाग म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात स्वस्त एरिया तुळशीबाग. आणि मुलींसाठी एवढे डिझाईन, सगळ्या गोष्टी, तिथं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जागाच भेटत नाही. एवढी फुल गर्दी राहते. बरोबर, अर्धे त्यातली चोरही लोक राहते, माहित आहे का? ते आता सीसीटीव्ही आहे, पण सीसीटीव्ही पाहिजे तोपर्यंत चोरी होऊन जाते. कुठं पावतेली खुर्ची आहे ती, त्यामुळे तेवढा वेळ राहते का? नाही. पण प्रचंड गर्दी. पण त्या ठिकाणी एकेकाळी मराठी साहित्य संमेलन आयोजन केलं होतं रानडे यांनी, आणि सर्व मराठी साहित्यप्रेमींना न्याय मिळावा हा त्यांचा उद्देश होता. म्हणून सर्वात पहिल्यांदा 1878 ला. पुढे बघा, हे महत्वाचे साहित्य संमेलन आपल्याला विचारले जातात मागचे. बघा, 96, 97, 98 आणि 99 आणि 100वे, हे पाठ पाहिजे. पाठ पहिले केव्हा झालं, त्यानंतर कोणी आयोजन केलं होतं आणि कुठे झालं. 100वे कुठं होणार आहे, 100चं पूर्ण वाचून लागणार आहे. स्वागत अध्यक्ष कोण, अध्यक्ष कोण, साहित्य संमेलनाचं नाव कोण, आणि तिथं काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का बा? कारण 100वे साहित्य, बघा, 100 वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे 100% तुम्हाला शताब्दी वर्षानिमित्त प्रश्न विचारले जाईल. तर 96वे साहित्य संमेलन 2022 ला वर्धा नरेंद्र चपळगावकर हेचे अध्यक्ष होते. पुढे बघा, 97वे संमेलन 2023 अमळनेर जळगाव डॉक्टर रवींद्र सोबणे, बघा, या ठिकाणी झालं होतं. या ठिकाणी महात्मा गांधी नगरी म्हणून नाव टाकलं होतं, या ठिकाणी साने गुरुजी नगरी म्हणून नाव दिलं होतं. 98वे साहित्य संमेलन 2024 ला दिल्ली तारा भवाळकर या महिलांची काय झाली होती, निवड. साहित्य संमेलनाच्या महिला 5 साहित्य संमेलनाच्या महत्वाच्या अध्यक्ष आहे. किती आहे? 5 महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहे. त्याच्यातली तारा भवाळकर, जे दिल्लीला आयोजन केलं होतं. दिल्लीला का बरं आयोजन केलं होतं? मराठी माणसाचं एकत्रीकरण दिल्लीच्या तत्त्यावर पण झालं पाहिजे म्हणून तारा भवाळकर. पण लक्षात घ्या, दिल्लीचे लोक मराठी माणसाचं एकत्रीकरण होऊ देत नाही. तुम्ही पाहून घ्या, महाराष्ट्रातली जेवढा इंग्लिश मिडियमचा सुसुराट आहे तेवढं कुठल्याच राज्यात नाही. गुजरात राज्यात तर गुजरातीच आहे कंपल्सरी 5वी पर्यंत. पाहून घ्या तुम्ही, आज 2 गुजराती लोक आपल्या मराठी लोकांनी फूट पाडण्याचं काम चालू आहे, आणि त्याच्यात दलाल आपले लोक आहेत. आपलेच लोक, ते येत नाही फोडण्यासाठी. आपलेच लोक आपल्या लोकांना फोडून काय करत आहे, मराठी माणसाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जाते, अस्मिता कुठेतरी कमी केल्याचा प्रयत्न जाते. कारण मराठी भाषेचं सक्ती ऐवजी हिंदी भाषा वर्ग पहिल्या वर्गापासून करत होते. सरकारचा तो अजेंडा महाराष्ट्रातल्या त्या राज ठाकरेनं, उद्धव ठाकरेनं बंद पाडला. कारण पहिल्या वर्गापासून त्यांनी हिंदी सक्ती सुरू केली होती, तो विधेयक मागे घेतला. त्यांना तो राग आहे, माहित आहे का? राज ठाकरेंनी म्हणलं होतं की पहिले गुजरातमध्ये कंपल्सरी करा हिंदी, नंतर महाराष्ट्रात. बरोबर आहे ना? अरे त्याच्यात आमदार नाही, खासदार नाही, तो लढतोय कोणासाठी? तुमच्यासाठी. त्याची लेकरं शाळेत जाणार आहे, झालं त्याचं. तुमच्यासाठी आहे. भविष्य आपला अंधारमय होईल हिंदी पहिल्या वर्गापासून. आणि आजकाल काही लोक जे सीबीएसई वाले हिंदीच बोलतात ना घरी, सीबीएसई पॅटर्न वाले शाळेवाले, शाळेमध्ये बच्चो खडे रहो, अरे हिंदी कुठून आलं तुम्ही? पहिल्या बघा, आपल्या यवतमाळला पण सीबीएसई शाळा आहे, त्या सीबीएसई शाळेमध्ये हिंदी आहे पूर्णपणे. हिंदी आपली काय गरजेचं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या शाळेमध्ये हिंदी आहे. आपल्या मराठी शाळा बंद होऊन हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम मध्ये, नागपूरला तर पूर्ण हिंदी आहे. नागपूर वर्धेपर्यंत आलं, आपल्या यवतमाळपर्यंत आलं.
की हिंदी हिंदी हिंदी, म्हणजे एक दिवस आपली मराठी भाषा संपणार. अरे पहिल्या वर्गापासून जर इंग्रजी आणि हिंदी आलं तर मराठी भाषा कुठं चालणार रे? शेवटची पिढी. अरे तुमचा पेहराव बंद झाला, आपला पारंपरिक पेहराव संपला आता, कारण नवीन पोरांना साडी नेसता येत नाही. 4 बाया द्यायला लागते साडी नेसून द्यायला. जर पोरगी जर पाहायला जर आठवणी आलं समजा, आणि ती पण बाई कधी पाहुणे जाईल, त्या साडीचा त्याला कंटाळा येतो. कारण जिथं तिथं महिला वर्ग आज, बरोबर आहे, पंजाबी आहे, पंजाबी तर फार दूरचं झालं राव, बरोबर आहे ना. विविध प्रकारचे झबा ड्रेस म्हणा किंवा जीन्स पॅन्ट टी शर्ट, प्रत्येक लोकांना असं वाटतं. आता एक काल तुम्हाला माहिती आहे, एक पोर गेली खालून वर, बरोबर आहे, सोन्याला म्हणून मी, अबे कोण आहे बे, कोण आहे मला माहित नाही, अबे पोर आहे पोरगी आहे मला माहित नाही, आता कायच करावं. पॅटर्न तेवढं झालाय ना बाबा, कळाव काय माणसाला आता. लक्षात घ्या, कठीण काम आहे, कठीण काम होऊन जाईल. कारण पोरानं केस वाढवलेले आणि पोरीने केस बारीक केलेले. पोरानं केस वाढवलेले आहे, नशीब काही लोकांनी दाड्या गिडी आहे, बरोबर आहे, पण ते जर का चिकना चटा असेल तर कायच करावं, त्याचा आपतच येते, बरोबर आहे ना. काही लोक लिप बाम लावणारे बी आहे, का लिमिट असते काही गोष्टीची. पा तर दिल्ली तारा भवाळकर, त्यानंतर 99 साहित्य संमेलन 2026 कुठं, सातारा. विश्वास पाटील कोण आहे? विश्वास पाटील, जे पानिपत कादंबरी आहे महत्वाची, तर विश्वास पाटील. तर बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पहिली महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे. कुसुमावती देशपांडे ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्या ग्वाल्हेर या ठिकाणी झालेला 1961 ला जे साहित्य संमेलन झालं होतं महत्वाचं, त्या साहित्य संमेलनाचं काय होत्या, त्या अध्यक्ष होत्या. कोण? कुसुमावती देशपांडे. तुम्हाला 5 साहित्य संमेलन माहित पाहिजे. बघा, आपलं 100वे साहित्य संमेलन कुठं होत आहे? पुणे. 99 कुठं झालं? सातारा. 98 कुठं झालं? दिल्ली. लक्षात घ्या, 98 कुठं झालं? दिल्ली. 97 कुठं? अमळनेर. लक्षात घ्या, जळगाव. आणि त्याच्या पहिले वर्धा. कुठं झाला? वर्धा. वर्ध्याचे कोण होते अध्यक्ष? नरेंद्र चपळगावकर. जळगाव अमळनेरचं कोण होतं? बरोबर आहे, तारा भवाळकर कुठच्या होत्या? दिल्ली अधिवेशनाच्या. आणि विश्वास पाटील सातारा. बरोबर आहे. तर या प्रकारचं विविध साहित्य संमेलन, साहित्य संमेलनाबद्दल माहिती आपल्याला येणं गरजेचं आहे. बस एवढं घरी जाऊन तुम्ही जर लक्षात ठेवलं तर याच्यावरचे प्रश्न आपल्याला बनतात. आता ज्या महिला आहेत, 5 महिला झाल्या आणि शेवटच्या 6व्या महिला तारा भवाळकर होत्या. कोणत्या होत्या? तारा भवाळकर. बघा, सर्वात पहिल्यांदा ग्वाल्हेर मधल्या कुसुमावती देशपांडे. ग्वाल्हेर मधल्या कुठल्या अध्यक्ष? 1961 ला कुसुमावती देशपांडे. दुर्गा भागवत, शांता शेळके. आणि यवतमाळमध्ये जे झालं होतं, बरोबर आहे, ते कलावतीने स्वागत अध्यक्ष म्हणून बोलवतं. कलावती म्हणजे राहुल गांधी त्याच्या घरी गेल्या भेटाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी, जे कलावती एक बाई होती, ते लई फार हिट मध्ये आली ती, माहितीये का. काही लोकांची दारिद्र्य रूपी अवस्था नसते, पण मीडिया आल्यानं त्याच्या समोर म्हणते. समजा ही पोरगी जर उद्या लागली तर त्याच्या घरचे लोक किंवा आजूबाजूचे लोक, हा सांगा, गायत्री वानकडे तुमची पोरगी आय झाली, तुम्हाला कसं वाटते? बोलायच्या पहिले डोळ्यातून पाणी करायला लागते लोक. काय सांगू, आमची परिस्थिती लई वाईट होती. अरे तो परिस्थिती सांगायला बोललं, तुमची पोरगी कशी घडली, काय घडली, तिच्याबद्दल सांगा, बरोबर आहे. आणि मीडिया वाले तर असे आहे लेखाचे, पहिलं जुनं घर कुठे राहत होते बा ते दाखवते. मीडिया आज आपल्या देशातला सर्वात होपलेस कोण आहे? तर मीडिया आहे, माहित आहे का. मग तुम्ही पाहिलं का रे, मीडिया राळेगाव, घाटंजी, पारवा, तिकडे मुकुटबन, पांढरकोड्याच्या शेती दाखवण्याला, तिकडचे घर दाखवण्याला पाहिलं का तुम्ही? नाही. पहा तुम्ही, यवतमाळची न्यूज नागपूर म्हणून दाखवते. यवतमाळची न्यूज नागपूरच्या नावाखाली चालवली जाते. मीडिया माहित आहे का, हा खपलेला विकलेला आहे. आणि हे मीडिया तुम्हाला पैसा दिला की त्या प्रकारे नाचणार आहे. मीडिया हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, की त्यांनी योग्य माहिती लोकांना दाखवली पाहिजे. झालं, या प्रकारचा आपण पूर्णपैकी दाखवतो. तसं कलावती देवी, त्याच्या घरातनी शेतकरी आत्महत्या झालं आणि राहुल गांधी त्या बाईच्या घरी गेला, ती बाई डायरेक्ट लोकसभेत उभी झाली. लोकसभेत मग साधं काम. नंतर पडलेत या काही गोष्टी नाही, पण माणसाला कोणी जर इमोशनलचा काही गोष्टी गैरफायदा नाही घ्यायचा, माहित आहे का. समजा एखाद्या जर म्हणलं, एखाद्या पोराला आपण म्हणलं, बाळा तुझी परिस्थिती नाही का, एक टेन्शन न घेऊ, तुला मी पुस्तक घेऊन देतो, बरोबर आहे. नंतर तो दुसऱ्या जातो, माझी राहायची जागा नाही सर. आता पुस्तक दिलेलं बा तुले, सर माझी राहायची सोय नाही. मग आणखी, सर माझी लायब्ररीची कंडिशन नाही. कसं सर? झालं, उद्या आपण फॉर्म भरला नाही, सर पैसेच नव्हते. कायच करावं, फॉर्म भरून दिला, मग
सर पेपर नागपूरला होतं, तिकीटले पैसेच नव्हते आणि रात्रभर चॅटिंग करते. तो दलिंदर रात्रभर वाचलेला पैसा तिकडे घेऊन जाते. माहित आहे का, असे लोक राहिले रे. स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ बनू नका, एवढी तुम्ही घरच्याले गरीब बनू नका. आहे सर्वसामान्य आहो आपण, पण आपण स्वाभिमानी आहोत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, महाराष्ट्र तुम्हाला महात्मा फुलेचा आहे. माहित आहे का, हा महाराष्ट्र स्वाभिमान शिकवणारा महाराष्ट्र आपला आहे. तो स्वाभिमान गहाण ठेवून कधी कुठल्याही गोष्टी करू नका. चला, तर या प्रकारचे महत्वाच्या आणि या शेवटच्या 6व्या आता अलीकडच्या दिल्लीच्या तारा भवाळकर. बघा, पहिलेच्या 5 आणि अलीकडची 6वी अशा एकूण महिला 6 अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला तुम्हाला माहित पाहिजे, कुसुमावती देशपांडे, बरोबर आहे. आणि त्यानंतर शेवटच्या आता तारा भवाळकर, शेवटच्या 6व्या महिला अध्यक्ष तारा भवाळकर. कुठलं अधिवेशन? दिल्ली. दिल्लीचं महत्वाचं मराठी साहित्य संमेलनाचं जे काही झालं त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. या 6च्या 6ही महिला आपल्याला पाठ असाव्या. पुढं मुकुंदरा हिल्स बोगदा. बघा, 8 पदरी महत्वाचा बोगदा आहे. विविध बोगदे आहे. जसं की सर्वात मोठा बोगदा पहिले कुठला होता? करबुडे. करबुडे कुठं? सिंधुदुर्ग. नंतर पीर पांजाल. कुठं होता? पीर पांजाल, जम्मू काश्मीर. विविध बोगदे, पीर पांजाल, करबुडे, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातलं करबुडे, तिकडे पीर पांजाल, जम्मू काश्मीर. आता बघा, मुकुंदरा हिल्स बोगदा. मुकुंदरा हिल्स बोगदा लक्षात घ्या, भारतातील पहिला 8 पदरी बोगदा आहे. पहिला 8 पदरी. पदरी असते ना, 6 पदरी. माहित आहे का, तुमचा रस्ता नागपूर तुळजापूर हायवे किती पदरी आहे? किती पदरी आहे? 4 पदरी. 4 पदर आहे, लक्षात घ्या. म्हणजे इकडून 2 गाड्या जाऊ शकते आणि इकडून 2 गाड्या जाऊ शकते. माहित आहे का, या प्रकारचं. ते पलीकडचा पदर धराच नाही, ते 2 व्हीलर वालाच आहे ना, तो इकडे येते, इकडे पदरात घोषते. पलीकडचा 2 व्हीलरच्या रस्त्याने 2 व्हीलर कधीच चालत नाही. पुढं आणि पायाने चालायचा रस्ताच नाही आहे. नागपूर तुळजा हायवेवर पायी चालायचं नाही. ज्यावेळेस नागपूर तुळजापूर हायवेवर आषाढी एकादशी आता आपल्या सुरू होते, जगातली सर्वात मोठी एकादशी आषाढी एकादशी पायी दिंडी, सर्वात मोठे पायी चालणारा सोहळा भक्ती लोकांचा पंढरपूर. आषाढी एकादशी आता तुम्हाला माझ्या पंढरपूरची वारी सुरू होते, त्यावेळेस त्या रस्त्यावर कुठल्याच गाड्या चालू राहत नाही, मार्ग अडवतात. आज दिंडी इथून इथपर्यंत आहे, तोपर्यंत मार्ग अडवतात. तिथून तिथं, कारण हजारो लाखो लोक समोर येतात. आणि एवढा त्याच्यातनी म्हातारे 70 वर्षाच्या माणसापासून तर 10-12 वर्षाचा लेकरापर्यंत पायी जे काही वारी आहे त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन लोक, प्रचंड लोक जातात, प्रचंड. आणि एकदा तरी वारीचा माणसानं हिस्सेदार व्हावा मराच्या पहिले, कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. पायीच्या जे पंढरपूरच्या वारीला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव आहे भारताचा. चला पुढं, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर हा 8 पदरी बोगदा आहे. राजस्थान मधील कोटा जवळील मुकुंदरा हिल्स या व्याघ्र क्षेत्राजवळ आहे. व्याघ्र क्षेत्र आहे, त्यामुळं गाड्याच्या हॉर्नमुळं किंवा गाड्याच्या आवाजामुळं जे काही वन्य प्राणी आहे यांना त्रास होऊ नये म्हणून हा बोगदा तयार केलेला आहे. ते जंगल सुरक्षित राहावं म्हणून जंगलाच्या खालून जो काही बोगदा तयार केलेला आहे याला म्हणतात, लक्षात घ्या, मुकुंदरा हिल्स. लक्षात घ्या, हा व्याघ्र क्षेत्र आहे. 4.9 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब जुळ्या नळ्याचा बोगदा आहे. जुळ्या नळ्यांचा बोगदा आहे. आणि महत्व, वन्यजीवाच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा बोगदा भूमिगत बांधला आहे. आणि भारतातील हा पहिला 8 पदरी बोगदा आहे, पहिला जो व्याघ्र प्रकल्पाच्या खालून जातोय. व्याघ्र प्रकल्पाच्या खालून जातो. किती पदरी आहे? 8. 20 जून 2026 पासून वाहतुकीस सुरुवात झालेली आहे. कधी तुम्ही जासाल तर मुकुंदरा हिल्स वर गेल्यानंतर एक फोटो सेल्फी मला पाठवजा. मी जर गेलो तर स्टेटस मी ठेवतो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण भविष्यात तुम्ही जर गेलात, मुकुंदरा हिल्स, कुठला हिल्स आहे व मुकुंदरा हिल्स, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे हे मुकुंदरा हिल्स आहे काय आहे, तर फिरसाल, माहित नाही राहत काही लोकांना. चला, तर या प्रकारचा मुकुंदरा हिल्स किती पदरी आहे? 8 पदरी. कुठला? लक्षात घ्या, हायवे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कुठं आहे तो? राजस्थानमधील कोटा जवळील मुकुंदरा हिल्स. लक्षात घ्या. तर हा सर्वात मोठा भारतातला पहिला भूमिगत बोगदा हा झालेला आहे, मुकुंदरा हिल्स. बघा, हे राजस्थान कोटा चित्तोडगड या संदर्भाचं बुंदी जिल्ह्यामध्ये आहे. झालावाड आणि बुंदी जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. म्हणजे जिल्हा आहे बघा, इथून बुंदी इकडे येते असं काही नाहीये, ते जिल्ह्याचं नाव आहे. पुढे बघा, स्थापना 2024. काही लोक विचार करतात मैसूर पाक मैसूरहून येतात बा, बरोबर आहे ना.
दर्रा वन्यजीव अभयारण्य आणि भारतामध्ये जागतिक तज्ञांची काही कमी नाहीये. पुढे बघा 2013 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला होता यांना. आणि महत्व राजस्थानमधील रणथंभोर आणि सरिस्का नंतरचा तिसरा व्याघ्र प्रकल्प आहे. रणथंभोर व्याघ्र प्रकल्प हा सर्वात मोठा आहे राजस्थान मधला. जसं आपल्या इथला ताडोबा हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. कशासाठी? वाघासाठी. पण क्षेत्रफळानं कुठला आहे? गुगामल. गुगामल म्हणजे कुठला? आपला मेळघाट. कुठं? अमरावती जिल्ह्यात. बरोबर आहे ना? त्याला आपण गुगामल म्हणतो, त्याला मेळघाट म्हणतात काही लोक. हा क्षेत्रफळानं मोठा आहे. पण वाघाच्या संख्येनं सर्वात मोठा कुठला आहे? ताडोबा. आणि वन्य क्षेत्र नागरी वस्तीमध्ये राहणारा महाराष्ट्रातला चांदोली अभयारण्य. कुठला अभयारण्य? चांदोली, सांगलीमध्ये. या ठिकाणी नगर रस्त्यामध्ये मानवी वस्ती सुद्धा आहे. सर्वात लहान आहे. कुठला आहे? चांदोली. लक्षात घ्या, सांगली आणि कोल्हापूरच्या दरम्यानचा, पण सांगलीमध्येच त्याचं नाव आपण देतो. चला, भौगोलिक वैशिष्ट्य बघा. विंध्य आणि अरावली पर्वत रांगाच्या संगमावर स्थित आहे. याच्यामध्ये काही प्राणी आहे. वाघ आहे, बिबट्या, अस्वल, कोल्हा, हरिण, विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी वगैरे विविध आहे. पण सर्वात महत्वाचा कुठल्यासाठी आहे? व्याघ्रासाठी. नद्या पण आहे. चंबळ आणि काली सिंध या नद्याच्या खोऱ्यात हा प्रदेश आहे. चंबळ लक्षात घ्या, काली सिंध या नद्याच्या खोऱ्यामध्ये असा प्रकल्प आहे. तो म्हणजेच काय? मुकुंद्रा हिल्स बोगदा. कुठला बोगदा? मुकुंद्रा हिल्स बोगदा. चला, बिहारचा नवीन जीआय टॅक्स हे चालूच राहते. या वस्तूला जीआय टॅग दे, त्या वस्तूला जीआय टॅग दे, भयानकच आहे. बरोबर, दरवर्षी येत राहते. या राज्याचं त्या राज्याचं, पण वाचा लागते आपल्याला. काय करतात? जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत वाचत राहा. चला, नुकत्याच जून 2026 मध्ये 3 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग, बरोबर आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे. 52 बोटी साडी आणि फॅब्रिक. 52 बोटी आता विविध प्रकारचे असते. रेशमी साडी आहे, पैठणी आहे, त्या साडीचे प्रकार आहे. बरोबर आहे. जडी बुट्टी म्हणजे 52 बुट्टी. बरोबर आहे. 52 बुट्टी साडी, फॅब्रिक. जिल्हा नालंदा. जिल्हा, पण जे साड्या नेसणाऱ्या त्याला माहित नाही जीआय टॅग आहे का काही. रेशमी साडीला जीआय टॅग आहे का बाबा? पैठणीला जीआय टॅग आहे का? कांचीवरमले जीआय टॅग आहे का? पटली पल्लूला जीआय टॅग आहे का? तिला माहित नाही. बरोबर आहे ना? फॅब्रिक साडीला जीआय टॅग आहे का? तर बघा, जिल्हा नालंदा. कुठला? जिल्हा नालंदा, बसवान, बिगा परिसर. बघा, हे एक पारंपरिक हातमाग उत्पादन आहे. पारंपरिक. यामध्ये कापडावर 52 बौद्ध सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रतीके हाताने विणली जातात, म्हणून याला 52 बोटी म्हणतात. आणि ही कला पिढ्यानपिढ्या जतन केली जात आहे. बघा, हाताने विणलेली साडी महत्वाची आहे. आणि ज्यांनी 52 बौद्ध सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रतीके आहेत, म्हणजे बौद्ध धर्माचे काही प्रतीके आहे या साडीवर विणलेले आहे. म्हणजे एक प्रकारचं महत्वाची साडी आहे. त्या साडीचं आपण काय त्याला जतन पण केलं पाहिजे, कारण त्याच्यावर बौद्ध धर्माचे काही महत्वाचे काही पारंपरिक नोंदणी प्रतीके त्यांनी दिलेली आहे. आणि या प्रकारचं याला जीआय टॅग याला आपण दिलेला आहे, कारण महत्वाच्या प्रतीके याच्यावर असल्यामुळं. तर या प्रकारचं 52 बोटी साडी जीआय टॅग म्हणून याला नोंदणी केलेली आहे. बघा, पत्थर कट्टी स्टोन क्राफ्ट दुसरा जीआय टॅग. पत्थर कट्टी स्टोन क्राफ्ट. लक्षात घ्या, गया, बिहार या ठिकाणी अधिवेशन सुद्धा झालं होतं. बघा, ही सुमारे 300 वर्ष जुनी कला आहे. किती वर्ष? 300 वर्ष. बघा, स्थानिक काळ्या ग्रॅनाइट दगडाचा वापर, भगवान बुद्ध, विविध देवता आणि लोकसंस्कृतीतील घटकाच्या अत्यंत बारकाईने केलेले कोरीव काम आहे. या दगडावर माहित आहे का? भगवान बुद्ध, त्याचबरोबर विविध देवता आणि लोकसंस्कृतीतील घटकाच्या अत्यंत बारकाईने कोरीव काम केलेलं आहे काळ्या ग्रॅनाइटवर. काळ्या ग्रॅनाइटवर. आणि याला पत्थर कट्टी स्टोन क्राफ्ट म्हणतात, म्हणून याला जीआय टॅग आहे. लक्षात घ्या. पुढे बघा, तिसरं पिडिया. लक्षात घ्या, पिडिया पेंटिंग, भोजपूर, जिल्हा भोजपूर. ही एक पारंपरिक लोकचित्रकला असून प्रामुख्याने महिलांकडून तयार केली जाते. कोणाकडून? महिलांकडून. बघा, पत्थरकट्टी आपण सांगितलं, त्यानंतर 52 बोटी सांगितलं आपण, ते साडी आहे, हे दगड आहे, दगडावर कोरलेला आहे, बरोबर, काळ्या दगडावर. आणि हा पिडिया पेंटिंग. लक्षात घ्या. पुढं हे पारंपरिक लोकचित्रकला आहे आणि हे प्रामुख्याने महिलांकडून तयार केली जाते. ग्रामीण जीवन, कौटुंबिक नातेसंबंध आणि धार्मिक श्रद्धा, सण उत्सवाचे चित्रण केले आहे. बघा, याच्यातली संपूर्ण चित्रण तुम्हाला दिसलेले आहे. बघा, संपूर्ण चित्रण कशा प्रकारचं आहे. हा बघा, हे पत्थरकट्टी या प्रकारच्या कला तुम्हाला दिसतील कशा प्रकारे झालेली आहे. ही साडी आहे जीआय टॅग वाली. पुढं पत्थरकट्टी आणि या प्रकारचं महिलांनी लोकचित्रकला ज्या काही तयार केलेल्या आहे त्याला म्हणतात पिडिया पेंटिंग. बरोबर आहे. संपूर्ण बघा,
तिसरं आहे तुम्हाला संपूर्ण मानवी चित्र, लोकजीवन, ग्रामीण भागातलं कशा प्रकारचे साहित्य वगैरे होते. ग्रामीण भागात बघा साप, विंचू, इंगळू वगैरे कशा प्रकारे तुम्हाला दाखवतात. सगळ्या गोष्टी पाहिली वगैरे, सगळ्या गोष्टी मोजमाप वगैरे असायचं. सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहे. रंगवण्याचं काम, सगळ्या घरातनी काय वस्तू असतात काय नाही ह्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, एलन मास्क जगातील पहिले ट्रिलियनर म्हणजे सर्वात श्रीमंत एलन मास्क. बराबरी एलन मास्क तुम्ही झाली पाहिजे, तुमच्यात एलन मास्क पण आहे. खरंच बघ, अरे तुम्ही जर बघितलं नाही इकडे तिकडं तुम्ही पेट्रोल उडसाल. अरे आपण करू काय राहिलो माहित आहे का? मी माझी कामगिरी एवढं करतो मी सॅटिस्फाईड नाही आहो. चप्पल सांगतो तुम्हाला, मी सॅटिस्फाईडच ना. मी म्हणजे माझ्याजवळ 1000 विद्यार्थी आले, 700 विद्यार्थी आले, 1200 आले, 2000, 5000 एवढे सॅटिस्फॅक्शन नाही म्हणत. माझा पैसा किती आला एवढे सॅटिस्फॅक्शन नाही म्हणत. जे मला पाहिजे ना त्याला सॅटिस्फॅक्शन म्हणते. सॅटिस्फॅक्शन म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखाद्या वस्तू नव्हे. जे आपण स्वप्न केलेलं आहे, आपण जो विचार केलेला आहे त्याला सॅटिस्फॅक्शन म्हणते. आणि म्हणून माहित आहे का, ती आपली भूक भरलेली नाही आहे. माहिती आहे का, ती भूक जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत भरली नाही पाहिजे, याला सॅटिस्फॅक्शन म्हणते. पण लक्षात घ्या, तुम्ही जर समाधानी जीवन जर जगत असाल ना, आयुष्यात प्रगती करत नाही. आयुष्यात प्रगती करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे वडील रामजी सपकाळ काय म्हणायचे, माझी भूक एका भाकरीने जाणार नाही. माझी भूक एका भाकरीची नाही आहे. माहिती आहे का, ज्याचा बापच एवढा महान विचारांना असेल त्याचा पोरग किती मग पॉवरफुल बनेल ना. हे व्यक्ती महत्वाचं आहे. रामजी सपकाळ यांनी कधी सांगितलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना तू कुठेही जाय, काही कर, कुठेही कर, तू घर परिवाराचा विचार करू नको, मी आहो. माहितीये का, तशी रमाबाईने पण त्यांना तसंच दिलं. रमाबाई आंबेडकर ही त्यांची पत्नी नव्हे तर स्वतःच्या लेकरासारखं बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांभाळलं. कारण कुठल्याच प्रकारचा नांदा नव्हता आणि कुठल्याच प्रकारचा संसारात वांधा जरी असेल तर कधीच बाई सांगत बसली नाही. लेकरा परिवाराला बिमारीले पैसे जरी नसले तर रमाबाई आंबेडकर कुठं कधी काय केलं त्या बाईनं विचार नाही. माहितीये का, परंतु जेव्हा बाबासाहेब घरी यायचे ना विदेशातून इकडून तिकडून सांगायचे, रमा मी तुझ्या घरात 4 दिवस राहायला आलो बरं. मालक तुम्ही 4 दिवसाला आला, काय सेवा करावी मी. त्या बाईचा परम भाग्य बघा. वर्षातून 6 महिन्यातून माणूस फक्त 4 दिवस राहणार आणि ते पण समाजातच बरं, फक्त सांगायला घरी. माहित आहे का, पण आपलं मालक आपल्या घरी आलं तरी रमाबाईला आनंद व्हायचा. माझ्या मालकाला मी बघितलं समाधान झालं. माहित आहे का, पण आपल्या घरी निदान दिवसभरातून 2 घंटे जरी माणूस मित्रात जर फिरायला गेला, कुठे गेले तुम्ही, काय गरज आहे बंगल्यात फिरायचं. 10 वेळा मिस कॉल, 10 वेळा मेसेज, 10 वेळा फोन. माहित आहे का, घर परिवार. अरे पोरं 6 महिने होत नाही तर घरी चलो बुलावा आहे, माताने बुलावा आहे, चालला पोट्ट खायले तेले, काही गरज नाही. काही लोक तर खायला जाते, सो आंब्याचा रस आहे, सो घरी भाजी बनवलेली आहे. कुत्रा आहे का तू. काहीच गरज नाही ना. हा सांगा ना, पप्पाची बहीण आली तर आपल्याला काही जायची गरज आहे का. काली पोट्ट म्हणे सर मी आत्या घरी आली, मग आता काय करतो, आत्याची पोरगी बी आली का, नाही म्हणे आत्याला पोरगीच नाही, मग काय करतो, काय जात, काहीच गरज नाही ना. अबे वय आहे का, ठीक आहे ना, आई आहे घरी, आई नाही का घरी, स्वयंपाक करायला लागते का तुले, नाही आई आहे, ठीक आहे, आई नसेल स्वयंपाक बिंपाक करून खाऊ घालत असेल तर जाय मग घरी. आपली अवस्था एवढी विचित्र झाली आहे ना, आपल्याला आणखीन आयुष्यच नाही करू राहिलं. प्रॉब्लेम हा झाला, तुम्हाला आयुष्यच नाही कळलं. आणि त्या दिवशी आयुष्य कळलं ना तुम्ही विचार करसाल, खरंच तुम्हाला आयुष्याबद्दल कळलं तर तुम्ही मजाकीच आयुष्य जगू राहिले खरंच. आणि लोक जे सिरियस आहे ते तुमच्यावर राज करू राहिले. तुम्हाला आयुष्यच नाही कळलं आणखी. ज्या दिवशी आयुष्य कळलं ना तुम्ही झोपेतून जागे असा. सध्या तुम्ही झोपेतच आहात, झोपेत आहात. तुम्ही सर आमचे डोळे उघडे, तिने डोळे उघडे म्हणत नाही, तिने डोळे उघडे अजिबात म्हणत नाही. चला, एलन मास्क बघा 28 जून 1971 रोजी जन्मायचा प्रिटोरिया दक्षिण आफ्रिकामध्ये. शिक्षण पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतलेली आहे. नागरिकत्व दक्षिण आफ्रिकन, जन्म अमेरिकेचा, उद्योजक. लक्षात घ्या, अमेरिकाचा उद्योजक जन्म जरी आफ्रिकेमध्ये झाला तर तो अमेरिकेतला उद्योजक आहे. पुढं
मानवाला बहुग्रहीय प्रजाती बनवणे आणि शाश्वत ऊर्जेकडे जगाला नेणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. तसं इलेक्ट्रॉनिक गाड्या वगैरे त्यांनी महत्वाच्या काढलेल्या आहे. बरोबर आहे. पुढं एलोन मास्क हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेला आहे आणि आपल्या देशातले पण काही लोक श्रीमंत होत आहेत. बघा कोणकोणते प्रमुख जगातील खेळाडू टाइम्स 100 मध्ये इन्फ्लुएन्स मध्ये आलेले आहे. बघा पीपल्स इन स्पोर्ट. बघा जगातल्या टॉप 10 याच्यात तुम्हाला स्मृती मानधना या खेळाडूचं नाव आहे. स्मृती मानधना महत्वाचे आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा तो 1.5 फुटिया खेळाडू. बरोबर आहे. टेम्बा बाऊमा उंची लक्षात घ्या लहान आहे पण कीर्ती महान आहे. लहानसा माणूस त्याच्यावर एवढ्या टीकाटिप्पणी झाली आहे ना आफ्रिकेचा कर्णधारवर प्रचंड. आणि स्मृती मानधनाच्या लाईफ मध्ये तर खूप झालं. जग जाहीर आहे. जग जाहीर माहिती आहे का. जेव्हा वर्ल्ड कप जिंकलं ना तो पोट्ट डायरेक्ट तिने मिठी आखी तेरी बाहव में. जग जाहीर होतं त्या पोरीचं. त्या पोरासोबत लग्न करणार जग जाहीर त्यानं मोडलं. पण तरी स्मृती मानधना गळ्यातलं ताईत आहे लोकांच्या. आहे की नाही. अरे कॉन्ट्रोवर्सी चालत असते. लोकांना माहित आहे कोण चांगला आणि कोण वाईट आहे. या कॉन्ट्रोवर्सी मध्ये विचार करणारे लोकांनी विचार केला पाहिजे कोण चांगला आणि कोण वाईट आहे. अरे हे व्यक्तीच बोगस असेल. तुमची कामगिरी चांगली ठेवा. तुम्हाला कळून जाते की नाही यार हे व्यक्ती एवढं चांगलं आहे. सोबतचं व्यक्ती 100% बोगस असला पाहिजे. कारण याची वक्तृत्व याचं कर्तृत्व कशा प्रकारचं आहे. स्मृती मानधना टॉप 10 लक्षात घ्या. 100 मध्ये ही साधन आहे. टाइम्स 100 मध्ये आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती आला नंबर 1 ला. तो म्हणजे महात्मा गांधी आहे. महात्मा गांधीच्या व्यतिरिक्त भारतातनी टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणालाच भेटला नाही. मोदी रेसमध्ये आहे ते पण भेटला नाही. मागच्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प तात्याला भेटला टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार. चला तर टॉप 100 जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये हा पुरस्कार आपल्या बहुमान स्मृती मानधना या क्रिकेटपटूला आपल्याला मिळालेला आहे. तर बघा याच्यातले काही खेळाडू आहे. जगातले काही खेळाडू सुद्धा आहे. लेब्रॉन जेम्स बघा बास्केटबॉल मधला आहे. लिओनेल मेस्सी बघा मेस्सीचा हा शेवटचा ख्रिस्टियानो रोनाल्डो यांचा शेवटचा वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप चालू आहे ना. फुटबॉल फुटबॉल काय आपल्याला माहित नाही. फुटबॉल पायान खेळायचं असते. बरोबर. व्हॉलीबॉल हाताने खेळायचं असते. कारण आपण चेंडूच पाहतो ना रे क्रिकेटचा. खेळाडू माहित नाही आपल्याला. माहित आहे का. फुटबॉल चालू आहे त्या फुटबॉल मधले संघही माहित नाही. फक्त 2च माहित आहे खेळाडू रोनाल्डो रिवाल्डो नेमाय मेस्सी. बरोबर आहे ना. बायजिंग भोती आता काही लोकांना माहित असेल माहिती कोण आहे बायजिंग भोती. अरे भारतातला सर्वात चांगला फुटबॉलपटू होता पश्चिम बंगालचा. माहित आहे का. पण काही उपयोग नाही बिचारा. कारण आपली टीमच एवढी बनवू शकत नाही. आपली टीम एवढी काही चांगली नाही. फुटबॉल मध्ये आपलं एकदम महाग आहे. कोणी आपल्याला पायानं तोडून टाकते. कारण आपला खेळ जेवढा चांगला आपला क्रिकेट हे विषयच नाही. पण क्रिकेटमध्ये आयर्लंड कडून मार खाऊन मला काय करावं आता. चला पुढे वा. कार्लोस अल्कराज बघा टेनिस. बघा टेम्बा बाऊमा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कर्णधार. मला ते प्रश्न पडते आपल्या भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमचे पोट्टे जर क्रिकेटच्या टीम मध्ये असते तर दिवसा रात्री झोपले असते नसते झोपले. साधा पीपीएल घेताना पोट्टे ते 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करेल. पीपीएल होती आपली साधी गंमतची स्पर्धा. तरी बापरे पोरी काय प्रॅक्टिस. मला विचार आला भारताच्या टीम मध्ये जर हे राहिले. पण खेळाडू वृत्ती याला काय म्हणते खेळाडू वृत्ती जिद्द जिंकण्याची. मग पण हे लोक जर हे राष्ट्रीय टीम मध्ये राहिले तर विचार करसाल तुम्ही. बघा म्हणून तुम्हाला राष्ट्रीय टीम मध्ये घेतलं नाही कोणी. चला पुढे बघा. क्रिकेटर कर्णधार मानधना आणि बाऊमा हे 2 यादीतील एकमेव 2 क्रिकेटपटू आहे. बाकीचे क्रीडामधलेच आहे. म्हणून टॉप 100 मधल्या या टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट क्रिकेट खेळाडू मधले या विविध खेळामधले काही 100 खेळाडू आहे. महत्वाचे लोक आहेत. 100 यादीतील काही खेळाडू आहेत त्यांचं नाव आपण इथं दिलेलं आहे. भारतातले 2 महत्वाचे व्यक्ती म्हणजे स्मृती मानधना आणि क्रिकेटमधले 2 व्यक्ती म्हणजे टेम्बा बाऊमा आणि स्मृती मानधना दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू. आणि मेस्सी वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे. पुढे जाऊ. जागतिक सिकल सेल दिन 19 जून. सिकल सेल हा आजार आहे बराचसा लोक. बरोबर आहे. या ठिकाणी सिकल सेलच्या मध्ये या आजाराविषयी जागृती लोकांमध्ये निर्माण करणे म्हणून 19 जून हा दिवस साजरा केला जातो. बरोबर आहे. आणि काही उपाययोजना आपण करणे. बघा याच्यात शक्यतो रुग्ण जर लवकर उपचार केले नाही तर तो मरतो. सिकल सेल वाला आजारी पेशंट जो आहे लगेच मरत नाही. त्याला आपण विविध ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळवून देणे हा उद्देश आहे. 19 जून 2009 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. कधी केला. 19 जून 2009 रोजी पहिल्यांदा सिकल सेल दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस आहे. तर 2026 ही थीम बघा क्लोजिंग द सर्वायवल गॅप
लक्षात घ्या. इक्विलिटी इन सिकल सेल डिसीज लक्षात घ्या. क्लोजिंग द सर्वायवल गॅप आणि इक्विटी इन सिकल सेल डिसीज या प्रकारचं 2026 थीम. आपण दिवस आणि थीम हे दोन लक्षात घ्यायचं. प्रत्येक दिवस आणि थीम महिन्यामध्ये जेवढे दिवस आहे ते दिवस एका कागदावर लिहून ठेवायचे. त्याच्यात थीम झालं ते चार्ट रूम मध्ये लावून ठेवून द्यायचं. या नोट्स मध्ये फक्त तेवढंच महत्वाचं आहे, बाकी दुसरं काही महत्वाचं नाहीये. सिकल सेल आजाराविषयी थोडक्यात माहिती वगैरे काही लोकांना माहित आहे. बघा वित्तीय तूट अहवाल. बघा वित्तीय तूट अहवाल बघा आपला तिमाही अहवाल असतो. फिस्कल डिफिशिट लक्षात घ्या महत्वाचं. वित्तीय तूट आपला तिमाही रिपोर्ट आहे. द्विमाही करायचा आपण ठरवलेलं आहे, पण तिमाही पतधोरण आपलं जाहीर केले जाते. त्यानुसार बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, एमएसएफ रेट या प्रकारचे विविध रेट असतात आणि त्यानुसार काही राज्याच्या तूट असतात. बघा वित्तीय तूट असणारी शीर्ष 3 राज्य. प्रथम क्रमांक आहे सर्वात जास्त तूट मेघालय. मेघालयमध्ये लक्षात घ्या आर्थिक उत्पन्न कमी आहे आणि आर्थिक खर्च जास्त आहे. ए नंबर 1 ला कुठला आहे? मेघालय. द्वितीय क्रमांक आहे नागालँड आणि तिसरा आहे सिक्कीम. लक्षात घ्या हे महत्वाचे आहे. इकॉनॉमी मध्ये काही विचारलं तुम्हाला तिमाही रिपोर्ट फिस्कल डिफिशियन्सी लक्षात घ्या. महाराष्ट्र 1 ला आहे सध्या की ज्याच्यामध्ये तूट नाही तर वाढ आहे. वित्तीय वाढ महाराष्ट्र वित्तीय वाढवरला आहे. पुढे बघा जागतिक निर्वासित दिन लक्षात घ्या. या देशातून त्या देशात किंवा या गावातून त्या गावात. बघा रिफ्युजी आपण पिक्चर बघितला आहे. बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो बरोबर आहे ना. लक्षात घ्या दिनांक 20 जून अभिषेक बच्चन त्यातनी जागतिक निर्वासित दिन 2026. प्रमुख उद्देश युद्धामुळे लोक स्थलांतर करत आहे. युद्ध बघा आता जसं की एवढं मोठं युद्ध झालं जगात आता थांबलं बरोबर आहे. युद्ध छळ कोणाला कोणी त्रास देत आहे. हिंसाचार मानसिक आणि शारीरिक हिंसाचार. त्यानंतर मानवी हक्काचे उल्लंघन यामुळे स्वतःचा देश सोडण्यासाठी भाग पडलेल्या जगभरातील निर्वासित ध्येयाचा संघर्षाचा सामना करणे. आपल्या देशातील लोक सोडत आहेत आपलं राष्ट्र. मानसिक छळ चालू आहे काही लोकांचं. मानसिक छळ म्हणजे कुठलं मुली मुलाचा छळ करतो तो नाही तर बाकीचा छळ म्हणजे फॉर एक्झाम्पल धर्माच्या बाबतीत बरोबर आहे. जातीच्या बाबतीत हा मानसिक छळ आहे. धर्माच्या बाबतीत जातीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काल एवढं मोठं कार्यक्रम झाला यजदामध्ये. यजदा हे सर्वात महत्वाचं प्रशिक्षणाचं केंद्र आहे माहितीये का. महाराष्ट्रातलं एमपीसीतलं सर्व म्हणजे डीवायएसपी सोडून सर्व प्रशिक्षण देणारं डेप्युटी कलेक्टर त्याचबरोबर तुमचं बीडीओ हे बाकीचे पद असतात ना त्याचं प्रशिक्षण यजदामध्ये होते. तर यजदामधले काल दीक्षांत समारंभ सोहळा होता म्हणजे त्या लोकांचं ट्रेनिंग समाप्त झाला. त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री होते बाकीचे मंत्री पण होते. त्या ठिकाणी मराठा आणि ब्राह्मण वाद झाला. मराठा आणि ब्राह्मण आणि तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी एका आमदारानं तो लातूरचा आमदार अभिमन्यू पवार या आमदारानं पुण्याच्या ब्राह्मण खासदाराला पहिल्या लाईन मध्ये उचलून म्हणजे उठवलं. मॅडम मराठाचा कार्यक्रम आहे म्हणे आणि तुम्ही म्हणे मागे बसा. ती बाई रागानं खासदार ती बाई रागानं तुम्हाला माहिती मेधा कुलकर्णी ती रागानं कार्यक्रमात सोडून बाहेर आली. आज त्या अभिमन्यू पवारनं माफी मागितली. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी जातीय राजकारण चालते तर हा मानसिक छळ आहे. मानसिक छळ तुम्हाला कळू सुद्धा देत नाही की जातीवरून धर्मावरून लोक मानसिक छळ करतात याच्यावरून लोक जातात. बघा आपला भारत सेक्युलर आहे. भारत हा सेक्युलर आहे पण सेक्युलर पद्धतीने जर राष्ट्र चालत नसत तर तुम्हाला मला राष्ट्रामध्ये काही गोष्टी कळणार नाही ना. कारण मी कायम बोलत असतो की राम मंदिर झालं पण त्या ठिकाणचं आणखी मस्जिद व्हायचंच आहे. मग या ठिकाणी हा मानसिक त्रास नाही का? आहे 100%. मग त्यांच्यावर क्रुएल्टी आहे एक प्रकारची. या छळामुळे काही लोक राष्ट्र सोडून जातील. ते प्रत्येक राष्ट्रामध्ये आहे. तर बघा 2026 ची मध्यवर्ती संकल्पना काय? अंटिल एव्हरीवन इज सेफ. अंटिल एव्हरीवन इज सेफ. प्रत्येकाला सुरक्षितता पाहिजे यासाठी लोकांच्या महत्वाच्या प्रकारचं काय होत आहे स्थलांतर होत आहे. कुठं पाणी भेटत नाही तर लोक काय करतात गाव सोडतात. काही गावात भांडणं होते बघा आपल्या शेजारी जर भांडखोर लोक असतात आपण काय करू शेवटी त्याच्यात तोंड आपण बंद करू शकत नाही. आपण काय करू शकतो आपण घर विकून टाकू बरोबर आहे ना. अरे लायब्ररीत जर एखादा पोट्ट किंवा एखादी पोरगी जर बघत असेल त्याचा चेहरा वारंवार जर दिसत असेल आपण लायब्ररी सोडून टाकतो. कारण प्रॉब्लेम असा होते आपण त्या लायब्ररीत जाऊन त्याचा चेहरा दिसते कसा पाहिल्या बरोबर असंच पाहत राहते ती. काही लोक असे आहे ना अरे बाप रे पाहाव तर किती वेळा पाहाव आपण मान खाली घालावं तरी किती वेळा घालावं कंटिन्यू. अभि तुला का भस्म्या रोग झाला का रे एखादी पोटी तिला म्हणते कधी पाहिलं नाही का ते काय म्हणते नाही ना म्हणून तर पाहता म्हणते काय
त्याला कधी म्हणलं कधी पोरगी पाहिलीच नाही का, ते काय म्हणते हो ना कधी पाहिलीच नाही त्यासारखी. अरे लई लाजमोडे लोक आहे. आपण जर त्याला म्हणलं कमेंट करणं जाय ना, कुठं करतो तू, जाय तू. शेवटी मग त्या पोरीनं लायब्ररी सोडावं, पर्यायच नाही. कारण या ठिकाणी विचित्र मानसिकता काही लोकांची असते. बघा 2024-25 ची थीम बघा, सॉलिडॅरिटी विथ रिफ्युजीस, या प्रकारचं 2024-25 आणि 26 बघा, अंटिल एव्हरीवन इज सेफ. रिफ्युजीसचा निर्वासित दिन आहे 20 जून. सगळ्या लोकांना सुरक्षितता मिळावी या प्रकारच्या घडामोडीच्या आहे. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2026, ऊर्जा संक्रमण लक्षात घ्या. 2026 चा हा दिवस आहे, लक्षात घ्या. 2026 चा जागतिक क्रमवारी टॉप 3 मध्ये कंट्रीज बघा. ऊर्जा संक्रमण बघा, स्वीडन प्रथम स्थान आहे, स्वीडन, आणि दुसरा आहे फिनलंड, आणि तिसरा आहे डेन्मार्क. ऊर्जा संक्रमण म्हणजे एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेतून काय करायचं, वापर करायचं. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करायचं, याला म्हणतात ऊर्जा संक्रमण. तर या प्रकारचा स्वीडन सर्वात जास्त ऊर्जेचा वापर करणारा संक्रमण ऊर्जेचा, दुसरा आहे फिनलंड आणि डेन्मार्क. म्हणून हे सर्वात शांत पण आहे, आनंदी पण आहे, आणि सुरक्षित राष्ट्र म्हणून पण आहे, स्वच्छ राष्ट्र म्हणून पण आहे. आणि विशेषतः मुळात यांची लोकसंख्याच कमी आहे, प्रॉब्लेम तो आहे. आणि इन्कम चांगला आहे, इन्कम चांगला आहे. आपलं कसं आहे, आपल्याला खाण्यासाठी सुद्धा आपल्याला साध्या जागा नाही आहे, कारण आपलं इन्कम कमी आहे. आपण उभं राहून कुठेतरी खात बसतो. हात धुतले किंवा नाही धुतले, पाणी स्वच्छ भेटलं किंवा नाही भेटलं. तुम्हाला माहिती तुकाराम मुंडेने एक फतवा काढलाय, प्रत्येक हॉटेलवाल्यांनी स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावं, पाण्याच्या बॉटला देऊ नये. तुम्ही हॉटेलमध्ये गेले, आपण जर त्यांना म्हणलं पाणी चांगलं आहे का, नाही नळाचं आहे, टाक्यात आहे, प्या. मग बॉटल आहे, हो बॉटल आहे, बॉटल देतो, बॉटल देऊन टाकायला 2 चिल बॉटल द्या. तुम्ही धंदा करता, इथं 4 रुपयाची बॉटल लोकांना 20 रुपयाला विकताय. तुकाराम मुंडे यवतमाळ मधल्या लोकांचे पण धाबे दणाणले, माहितीये का, त्यानं बंद केलं. पण आता त्या माणसाच्या 20 जिल्ह्यात बदल्या झाल्या, 20 विभागात बदल्या झाल्या. किती बदल्या करावं. अबे पण एकच तुकाराम मुंडे निर्माण झाला काय, तुम्ही पण निर्माण व्हा तुकाराम मुंडे. ते म्हणसा सर मी आय एस करावं. अबे पण ज्या याच्यात जाशील तिथं काम कर पारदर्शक. माहितीये का, कुठलं बी काम लहान नसते. तुम्ही शिपाई म्हणून जर राहणार हो, तुम्हाला माहितीये का, हे चलन ऑनलाईन डिजिटल चलन तयार करणारा नागपूरचा एक पोलीस शिपाई आहे. सांगा तुम्ही, आजमल कसामला पकडणारा एक तुकाराम मुंबई नावाचा एक शिपाई आहे. सांगा ना, अब तक 56 लोकांना ठोकणारा, त्याच्यावर पिक्चर निघणारा दया नायक एक साधा PS आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, बरोबर आहे. त्यानंतर चावडी ही प्रकल्प सुरू करणारी रत्नागिरीची साधी तलाठी आहे, पटवारी. चावडी काय असावी, दुसरं वेगळं कोणी आहे का, नाही रे, साधे लोक आहे. मग आपल्या साध्या यवतमाळसाठी बघा ही गोष्टी एवढीशी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत आहे. निकिता नगराळे आपल्या नगर परिषदमध्ये काम करायला आहे, शिवजवळ सगळं ऑनलाईन पोर्टल तयार केलं. ही इंजिनिअरिंगची पोरगी, शासन तरी पगार थोडाफार देत असेल, पण हे आपल्या जवळ कलावंत लोक काही फार वेगळे आहे का. पण आपल्या लोकांना किंमतच नाहीये, आणि आपल्याला आपल्या कामगिरीचं कौतुकच नाहीये. आपल्याला वाटते लहान आहे मोठा आहे, असं अजिबात नाही. मग या प्रकारचं जागतिक क्रमवारीमध्ये हे 3 राष्ट्र आहे. हे 3 राष्ट्राबद्दल माहिती बघा. भारताची कामगिरी बघा, भारत अलीकडे कामगिरी आपली उंचावत आहे. भारताने 2026च्या निर्देशांकात अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून बघा, जे काही वर्ल्ड एनर्जीच्या संदर्भाचा भारताचा उल्लेख स्ट्रॉंगेस्ट इम्प्रुव्हर्स म्हणून सर्वात वेगाने सुधारणा करणाऱ्या देशामध्ये केला आहे. भारताचा रँक 2026 मध्ये 70वा स्थान आहे, आणि भारताचा रँक 2025 मध्ये 71वा स्थान आहे. म्हणजे थोडासा सुधारणा झाली आहे, पण होत आहे, हळूहळू होईल. जे काही आपण एनर्जी संक्रमण करतो, आता तर आपण सर्वात जास्त इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करत आहोत. अलीकडे आपण सोलर ऊर्जेचा वापर करत आहोत. आता घराघरावर लोक सोलर प्लॅनेट बसवत आहे. भविष्यात वाढेल, प्रत्येकाच्याच घरी सबसिडी सुरू झाली ना, ग्रामीण भागात पण आता सुरू झाले. पण भविष्यातले संक्रमण आपल्याला दिसेल. बघा, हे महत्वाच्या घडामोडी आपल्याला विविध आहे, कामी आहे. बघा, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, JNPT आपण जे काही म्हणतो, बघा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स, जागतिक बँक आणि ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स द्वारे जाहीर झालेल्या इंडेक्सनुसार JNPT हा भारतातील सर्वोच्च कामगिरी करणारा कंटेनर बंदर आहे. बघा, JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी किंवा याला आपण पहिले ट्रस्ट होतं, आता हा पोर्ट झाला. जागतिक पातळीवर 22वे स्थान आहे. 26 मे 1989 ला याची स्थापना आहे. नावासेवा क्लस्टरिंग
आणि JNPT आणि सांताक्रूज हे महत्वाचे बंदर आहे. नावासेपा कळसपे हा आपला समुद्रावरचा सर्वात लहान मार्ग आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे JNPT आणि सांताक्रूज इथून आयात निर्याताचे सुद्धा बंदर हे आपले आहे, लक्षात घ्या. नोएडा हे सुद्धा बंदर आहे. तर याच्या महत्वाचा बंदर आपलं महाराष्ट्रातलं JNPT तर जगामध्ये जागतिक पातळीवर याचा 22व्या स्थानावर आहे. याची स्थापना 1991 ला पंतप्रधान राजीव गांधी यांनी या बंदराचे उद्घाटन केले होते. बघा, इंग्रजाच्या काळाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बंदर विकसित होणारं शहर म्हणजे कुठलं? मुंबई. कारण मुंबईच्या काळापासून बॉम्बे हे बेटापासूनच मुंबईने संपूर्ण आर्थिक उलाढाल केलेली आपल्याला दिसते. म्हणून सर्वात चांगलं कंटेनर बंदर म्हणून JNPTचं नाव आपल्याला लक्षात येते. पुढं हंगर हॉटस्पॉट अहवाल लक्षात घ्या. हंगर हॉटस्पॉट अहवाल हा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या UN प्रमुख संस्थाद्वारे संयुक्तपणे जाहीर केला जातो. लक्षात घ्या. जागतिक भूकबळी निर्देशांक आपल्याला माहित आहे. हंगर इंडेक्स, अन्न आणि कृषी संघटना बघा FAO लक्षात घ्या आणि WFP जागतिक अन्न कार्यक्रम, वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या दोघांच्या संयुक्तपणे हा अहवाल आपला जाहीर केला जातो. हे महत्वाच्या संघटना आहे. जसं की आपलं कुठलं आहे? FCI. आपली भारताची कुठली संस्था आहे महत्वाची? FCI. FCI 1965 फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्षात घ्या. म्हणून FCI अधिकारी म्हणून आयुक्त म्हणून आपलं तुकाराम मुंडे हे काम करत आहे. याच्या खाली काम करणारे प्रत्येक तालुक्यावर कोण असते? सप्लाय इन्स्पेक्टर. कोण असते? सप्लाय इन्स्पेक्टर. त्याचबरोबर कोण असते? फूड इन्स्पेक्टर. आणखी कोण असतात? ड्रग इन्स्पेक्टर. आणखी कोण असतात? क्लिनिंग इन्स्पेक्टर. बरोबर आहे. त्यानंतर कोण असतात? सॅनिटरी इन्स्पेक्टर. फक्त आपल्याला इन्स्पेक्टर फक्त एकच माहिती आहे, पोलीस उप निरीक्षक. तो इन्स्पेक्टर नाही, तो उप आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. आणि फक्त PSIच नाही, बाकीचे पण प्रचंड जागा आहे. सेलटॅक्स इन्स्पेक्टर पण आहे, माहित आहे का? ड्रग इन्स्पेक्टर आहे, सप्लाय इन्स्पेक्टर आहे, कॅनल इन्स्पेक्टर आहे. पाटबंधारे मधल्या जागा बऱ्याचशा आहे, पण आपल्याला हे माहित नाही. महिला व बालकल्याण मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. त्याच्यासोबत भर कोण आहे? CDPO आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफिसर आहे. जागा विविध डिपार्टमेंटच्या वेगळ्या आहे. काल एका ठिकाणी कार्यक्रमाला मी गेलो, एका ठिकाणी मी या 3 महिन्यातल्या जागा वाचून दाखवल्या मी गव्हर्नमेंटच्या. काही पोरं आपल्यातले तिथे होते. रिअल फॅक्ट दाखवावे. लोक म्हणतात जागा नाही, साधारणतः 1.25 लाख जागा या गव्हर्नमेंट मध्ये भरलेल्या आहेत. त्या मी दाखवल्या, ते पण महाराष्ट्र शासनाच्या. आणि 55,000 जागा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. साधारणतः या 3 महिन्यातली 1.5 लाख जागा निघालेल्या आहेत, पण त्यातली तुम्ही लागले नाही. कारण राज्यसेवा झाली, UPSC झाली, कंबाईन झाली, ग्रुप C आली, पोलीस भरती झाली, विविध डिपार्टमेंटच्या जागा आल्या आणि जागा चटका देऊन चालल्या गेल्या, पण आपण लागलो नाही. आपण तिथंच. काऊन तिथं? अभ्यास नाही. आणखी इथंच. काऊन? अभ्यास नाही. तुम्ही 10 वर्ष राहिले, जर अभ्यास नसेल प्रॉपर विषयाचा, प्रत्येक विषय जर बनले नसेल, अभ्यास जमला नसेल, हिस्ट्री बस, जमला नसेल पॉलिटिक्स बस, जमला नसेल मॅथ बस, पण वर्षभर मॅथ नाही, वर्षभर इंग्लिश नाही शिकायचं, वर्षभर पॉलिटिक्स नाही शिकायचं, वर्षभर इकॉनॉमी नाही शिकायचं, पण जे विषय बनले नसेल ना ते विषय कर. सायन्स जमलं नाही, 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा कर. वाच, 2-4 पुस्तकं घेऊन, आणि एखादा जर समजलं एखादा क्लास जॉईन कर. लागणं गरजेचं आहे ना. जे दुखणं बसणार असत नसेल तर दुखणं वाढू नका. तसंच बिमारी मानसिक आपल्या अभ्यासाची पण तशीच आहे. तर लक्षात घ्या. तर भारताची आहे FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965 ला त्याची स्थापना आहे. तर बघा, अत्यंत चिंतेचे देश बघा भूकबळीमध्ये महत्वाचे त्या ठिकाणी भुकासाठी म्हणजे जेवणासाठी महामारी आहे. बघा, बऱ्याच राष्ट्रामध्ये तर अन्न वाया जाते, याच्यामुळे भूकबळी आहे. अन्नाची नासाडी. खूप आपण अन्न करतो, तर काही लोक खूप जास्त खातात, त्याच्यामुळे पण आजार आहे. बघा, सुदान बघा, दक्षिण सुदान महत्वाचा. दक्षिण सुदान, सोमालिया, येमेन, पॅलेस्टाईन, नायजेरिया या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त भूकबळीचे तुम्हाला लोक दिसत आहे. कारण इथं खाण्यासाठी महाग आहे, काही लोकांना पैसा कमी आहे, त्यामुळे खाणं त्यांना शक्य नाही घेणं. अन्नावर बघा, आजही आपल्यामध्ये 83 कोटी जनता भुकी आहे. भारतातली 83 कोटी सरकारवर डिपेंड आहे, सरकारी धान्यावर कुपन आहे. आजकाल यवतमाळमध्ये शिकणाऱ्या पोऱ्या पण घरून येते कंट्रोल, तांदूळ, घरून मसाले, चटणी, मीठ, आजही कुपनावर आहो. अरे, गरिबी हटाव योजना इंदिरा गांधीनं त्या काळात सुरू केली ती, पण आणखीन बी गरिबी वाढू राहिली. लोक केसरी कार्ड सोडून लोक पिवळं कार्ड काढायच्या मागे लागले. मी गरिबाच्या खाली आहो. काय आहो मी? अंत्योदय, BPL. काय करावं ना. आपली मानसिकता आणखीन खाली चालली आहे. अरे, बंद झाल्या पाहिजे.
आरक्षण बंद झाला पाहिजे, सरकारी धान्य दुकान बंद झाला पाहिजे, एवढी प्रगती प्रत्येक नागरिकाची झाली पाहिजे असं आपलं संविधान म्हणते. आणि ज्या दिवशी हे सगळं बंद होईल त्या दिवशी आरक्षण बंद करा, फुकटच्या योजना बंद करा, आणि या पैसा तुमच्या विकासावर होते ना रे. पण इथपर्यंत आपण सक्षम बनलो नाही, आणि जे बनले ते तरी स्वतः म्हणतात मी अपंग जाऊ. चांगले चांगले लोक अपंगाचं सर्टिफिकेट करून राहिली. बरोबर आहे ना. या प्रकारची मानसिकता कुठेतरी बदलली गरजेची पाहिजे. आणि आज विविध कार्यक्रमामध्ये अन्नाची नासाडी आपल्याला दिसते. बघा, ह्या दोन संस्था आहे, अन्न आणि कृषी संघटना. रोम इटलीमध्ये स्थापना 45 ला आहे, आणि WFP जागतिक अन्न कार्यक्रम ही 1961 ला, ही सुद्धा रोम इटलीमध्ये आहे. त्या उपासमारी संदर्भात किंवा उपासमारी नष्ट करण्यासंदर्भाचं काम करणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, FAO आणि WFP. आंतरराष्ट्रीय संघटना काम करतात. जागतिक संगीत दिन 21 जून, जागतिक संगीत दिन तारीख आहे 21 जून. 21 जून हा दिवस आपल्या दुसऱ्या पण दिवसानं प्रसिद्ध आहे, योगा दिवस. आणखीन 21 जून सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठा दिवस आहे. लक्षात घ्या, सर्वात मोठा दिवस जागतिक योगा दिवस आहे, आणि 21 जून जागतिक संगीत दिवस सुद्धा आहे. बघा, फ्रेंच नाव आहे ला फेटे डी ला मेस्क्यू. बरोबर आहे. तर हे नावच वेगळे आहे, संगीत उत्सव मेक म्युझिक. लक्षात घ्या. तर उद्देश संगीत क्षेत्रातील नवोदित आणि व्यावसायिक कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि संगीताच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि एकोपा वाढवणे. बरोबर आहे. संगीतामुळे शांतता मिळते. बरोबर. लक्षात घ्या, एखादा माणूस गाणे ऐकून तो स्वतःच नाचतो, आणि एखादा माणूस गाणे ऐकून तो स्वतःच रडतो. स्वतःच एकटाच माणूस रडत राहते. एखादा माणूस भक्ती मार्गाने बघा गाणे ऐकत राहते, प्रसन्न भेटत. बघा, गाण्यामुळे ताकद भेटते. सकाळी सगळे तुम्ही गाणे ऐकत राहा देवाचे, बापरे बरं वाटत आहे. एखादा माणूस बघा तो एकटाच राहते, तो स्वतः नाचत राहते, पण तो तरी शांतता भेटत आहे. गाण्यामुळे तुम्हाला माहित आहे माणसाचं मोटिवेशन पण भेटते. म्हणून या दिवसाचं आपण काय केलेलं आहे, जतन करण्यासाठी व त्याला महत्व देण्यासाठी 21 जून हा जागतिक संगीत दिवस, याच्या महत्वाच्या काही थीम आहे 2026 ची. संगीत सर्वांसाठी उपलब्ध असणे आणि कलात्मक सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणे हा मूळ संकल्पनेवर आधारित आहे. हे विचारलं किंवा नाही विचारलं आपल्याला माहिती असावं. पुढे बघा, जागतिक सांस्कृतिक शहरे क्रमवारी. बघा, अव्वल जागतिक 5 शहरे आहे सांस्कृतिक शहरी. बघा, जागतिक सांस्कृतिक शहरी यांची क्रमवारी. लंडन, लंडन बघा त्यांची संस्कृती जतन करणारं शहर आहे. तुम्हाला माहित आहे थेम्स नदी किनारी वसलेले शहर म्हणजे लंडन, पण ते नदी पूर्ण शहरातून जाते, पण तरी त्या शहरातलं कल्चर त्यांनी बिघडलेलं नाही. दुसरी गोष्ट बघा, पॅरिस, त्याच्या इमारती, त्यांचं बांधकाम, गेले म्हणते कल्चरल, पारंपरिक, फक्त वस्त्रच नाही, संपूर्ण ट्रॅडिशनल. बरोबर आहे. आता जपान सारखं राष्ट्र एवढे रस्ते बनवत आहे, पण झाड तोडत नाही, झाडाच्या आजूबाजूला रस्ते तयार करत आहे. बरोबर आहे ना. बघा, पुढं न्यूयॉर्क, बर्लिन, केपटाऊन, आणि 18वे स्थान जयपूरचं आहे भारत. बघा, जयपूरमध्ये राजवाडे आहे, महत्वाचे वास्तू आहे, आजही आपण बघायला जातो जयपूरचे पॅलेस. तर या प्रकारचे विविध भारतातला लक्षात घ्या जयपूरच आहे 18वे स्थान या प्रकारचे जागतिक क्रमवारी आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. बघा, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बघा 2004 ला सुरुवात आहे. जागतिक स्तरावरील विद्यापीठाच्या कामगिरीची तुलनात्मक माहिती देणे आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी योग्य निवड करण्यासाठी मदत करणे यासाठी हा दर्जा दिलेला आहे क्यूएस वर्ल्ड. लक्षात घ्या, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगचा दर्जा, जेणेकरून विद्यार्थी चांगल्या विद्यापीठात शिकावे आणि त्याला योग्य दर्जा मिळावा. तर याच्यातल्या भारतातील टॉप 5 संस्था बघा, भारताच्या 5 टॉप. लक्षात घ्या, क्यूएस वर्ल्ड रँकिंग मध्ये 5च संस्था आहे, पण त्यांचाही क्रमांक फार खालचा आहे. खरोखरच भारतीय विद्यापीठाचा स्थान एवढा खाली गेलाय का? हो. भारतामध्ये विद्यापीठाचा अभ्यासक्रम इतका बोगस आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम माहित नाही, पण पेपर द्यावा लागते. खरंच विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये जावं लागत नाही किंवा जावं वाटत नाही, अशा प्रकारचा अभ्यासक्रम निर्माण केलाय. जबरदस्तीनं मुलं ग्रॅज्युएशन करावं लागते म्हणून करत आहे, आणि डिग्री हा कॉलेजवाले देते, विद्यापीठवाले देते, म्हणून त्या विद्यापीठात ऍडमिशन आहे. तर अदरवाईज कोणालाच इंटरेस्ट नाही आहे ग्रॅज्युएशन करण्यामध्ये, कारण ते डिग्री फक्त आपल्याला कुठल्याही फॉर्म भरण्यासाठी उपयोगी आहे. बघा, IIT दिल्ली जागतिक स्थान किती आहे? 118. 118 मध्ये भारतात नंबर पहिला आहे. IIT बॉम्बे जागतिक रँक 134, देशात दुसरे स्थान. IIT मद्रास जागतिक रँक 170. IIT खडगपूर
जागतिक रँक 205 आणि IISc बेंगळुरू जागतिक रँक 221. म्हणजे बाकी आपलं काही आहे का पत्ता? यांचाच एवढा आहे. IIT दिल्लीचाच 118वा क्रमांक आहे. तर बाकीच्याचं काय करा? माहिती आहे का, आपण ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलं त्या विद्यापीठाचं स्थान कुठेतरी आहे का, हा विचार करायला पाहिजे. आणि अलीकडे तर सर्वात जास्त सुळसुळाट कुठला आहे? मोकाट विद्यापीठ. माहिती आहे का, सर्वात जास्त सगळे लोक मोकाट विद्यापीठात शिक्षण, हो सर्वात जास्त मुक्त विद्यापीठ शिकत आहे लोक, बाकीच्या विद्यापीठामध्ये नाही. पण आता बाकीच्या विद्यापीठानं पण आपल्या विद्यापीठाला मोकाट ठेवलेला आहे. कारण ते म्हणतात आमच्या विद्यापीठात ऍडमिशन घ्या, कॉलेजला यायची गरज नाही. कारण सगळे लोक तिकडे चालले ना, सगळे लोक तिकडे चालले ना. कारण ते तुम्हाला कुठल्याही एक्झामसाठी उपयोगी आहे. ICMOU किंवा मग इग्नू, 2 प्रकारचे आहे. तर ह्या प्रकारच्या संपूर्ण विद्यापीठाचा स्तर भारतातले फक्त किती आहे? 5. पहिले पूर्णपणे महिला पोलीस स्टेशन असणारे पोलीस स्टेशन बघा, उत्तर दिल्ली मधला महत्वाचं पोलीस स्टेशन आहे, संपूर्ण महिलाच आहे सगळ्या. म्हणजे प्रश्न पडते, एखादा चोर आला ते वाचोर कोण? सगळ्याच महिला आहे ना, बरोबर आहे. चला, 19 जून 2026 रोजी देशामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकत दिल्लीतील पहिल्या पूर्णपणे महिला संचलित पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. रेखा गुप्ता आहे, दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री आहे, बरोबर आहे. बघा, 19 जून 2026 ला सब्जी मंडी पोलीस स्टेशन परिसर उत्तर दिल्ली. सब्जी मंडी लक्षात घ्या, म्हणजे मंडी आहे बा सब्जीची, तिथे सर्वात जास्त महिला येते म्हणून महिलाची सुरक्षितता व्हावी म्हणून पोलीस, कारण तिथे चोरी बऱ्यापैकी होते. पुढे बघा, दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू आणि दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झालेले. पोलीस स्टेशनचे अधिकार क्षेत्र संपूर्ण उत्तर दिल्ली जिल्ह्यासाठी आहे. आणि असावं पूर्ण महिला पोलीस पथक, जसं आपल्याला दामिनी पथक आहे महिलांची सुरक्षा करण्यासाठी, तसं दिल्ली मधलं एक पोलीस स्टेशन भारतातलं पहिलं आहे. संपूर्ण पोलीस कर्मचारी कोण आहे? महिलाच. आणि उत्तर दिल्लीमध्ये आहे. उत्तर दिल्लीचा हा जिल्हा हा संपूर्ण महिलांसाठी सुरक्षा करण्यासाठी पथक नेमलेलं आहे. पुढं भारतीय ऍथलेटिक्स पुरस्कार 2026, ऍथलेटिक 2026 चा पुरस्कार भारतीय ऍथलेटिक महासंघ बरोबर यांच्या मार्फत आयोजन केले जाते. पुरस्कार स्वरूप 10 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक आणि राज्य संघटनाचा गौरव केला जातो. एखादी क्रीडा क्षेत्रातली संघटना, त्याचबरोबर खेळाडू, बरोबर आहे, खेळाडू आणि त्याला प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक यांना काय दिला जातो? हा पुरस्कार दिला जातो. भारतीय ऍथलेटिक पुरस्कार 2026 चा बघा हा जाहीर झालाय विविध खेळाडू आणि प्रशिक्षक यांना. बघा, वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू नीरज चोप्रा भालाफेक, नीरज चोप्रा भालाफेक पुरस्कार दिला आहे, लक्षात घ्या. आणि त्यानं सांगितलं होतं आपण प्रेरणा कोणाकडून घेतलं बा, फेकण्याची तुम्हाला कला कोणाकडून भेटली? नरेंद्र मोदीनं कसा भाला फेकायचा बा हे सांगितलं. फेकामध्ये सर्वात दिग्गज आहे ना. वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पारुल चौधरी, लांब अंतराची धावपट्टू, लक्षात घ्या, लांब अंतराची काय धावपट्टू, लक्षात घ्या. 3000 मीटर स्टीपल चेस राष्ट्रीय विक्रम त्यांनी मोडलेला आहे. त्याला बक्षिसाची रक्कम आहे. पुढं सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख पुरुष खेळाडू शाहनवाज खान, ऍथलेटिक्स मध्ये आहे शाहनवाज खान. उत्कृष्ट उद्योन्मुख महिला खेळाडू पूजा सिंग, बरोबर आहे, ऍथलेटिक्स. पुढे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक आहे परमवीर सिंग, ऍथलेटिक्स कोच आहे, धावपट्टूचा महत्वाचा ऍथलेटिक्स जे आहे त्याच्यामधला कोच आहे परमवीर सिंग. तर या प्रकारचे प्रमुख विजेते आहे. तर बघा, नीरज चोप्रा खरोखरच भालाफेक मध्ये यांनी आपले विविध विक्रम केले आणि भाला फेकणं खरंच सोपं नाही. त्याने किती उंचापर्यंत लांबपर्यंत भाला फेकला तुम्ही बघा. ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्या माणसानं आपल्याला मेडल मिळवून दिलंय. सोपं काम नाहीये. कारण आपण एखादा दगड जर मारायचं म्हणलं आपलं त्या आंब्यापर्यंत दगड जात नाही. इथं मोठ्या आंब्याला दगड मारायचे, त्याचा आंबा पडायचा नाही, दगड उडत कुठपर्यंत जायचं, सोपं नाही. आपला एखादा हात दुखतो तो सरावाचा भाग आहे. तर या प्रकारच्या काही खेळाडू आहे ऍथलेटिक्स मध्ये त्यांना मिळालेले पुरस्कार आहे. सर्वात उंच पवनचक्की आताच आपण चर्चा केली. सर्वात उंच पवनचक्की बघा, भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटक या राज्यात उभारण्यात येत आहे. उंच बघा, कर्नाटक राज्यात बघा, मॉडेल सुजलान S11 लक्षात घ्या 175 5 मेगावॅट क्षमता ऊर्जा निर्माण करणारी ही पवनचक्की आहे. पवनचक्कीच्या टॉवरची उंची 160 मीटर आहे. किती आहे? 160. पंख्याच्या टोकापर्यंतची उंची 247.5 मीटर आहे. बघा, ही भारतातील पहिली पवनचक्की आहे जी कमी वाऱ्याच्या क्षेत्रातही जास्त वीज निर्मिती करू शकते. आता आपल्या इकडे पवनचक्क्या कमी आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जर गेला ना फिरायला कधी, उंच डोंगरावर काय पवनचक्की आहे.
पवनचक्क्या, कारण ते पंख्याला कधी कधी आपल्याला वाटतं बा विदर्भात काऊन नाही, पण वारा इकडे जास्त वेगानं नाहीये म्हणून कमी दाबाचा पट्टा आहे. काही काही उंच, आता बघा तुम्ही चिखलदऱ्याला कधी गेला तिथे पवनचक्की लागली आहे, त्या डोंगरावर तुम्ही जर कधी गेला चिखलदऱ्याला तिथे बघा. तर या प्रकारच्या कर्नाटकमध्ये सर्वात राज्यातनी सर्वात उंच उभारलेल्या काय पवनचक्की आहे आणि पहिलं राज्य आहे. बालगंधर्व पुरस्कार 2026 महत्वाचा पुरस्कार आहे बरं, महत्वाचा पुरस्कार 2026 चा बालगंधर्व. बघा पुरस्कार जाहीर झालाय चंद्रकांत काळे यांना पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झालाय. बघा बालगंधर्व हे नाटक क्षेत्रातले प्रसिद्ध नाव आहे. बालगंधर्व नाटक आहे पहिल्यांदा सांगलीमध्ये झालेलं, बरोबर आहे. तर सुरेश साखळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणजे येईल भविष्यात. बघा बालगंधर्व पुरस्कार. पुढे बघा चंद्रकांत काळे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. क्षेत्र मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोण? चंद्रकांत काळे. पुढे बघा प्रमुख साहित्य व रंगमंच आविष्कार. याच्या कोणकोणते साहित्य बघा, अमृत गाथा, प्रीतिरंग, रंगवेद. अमृत गाथा, प्रीतिरंग, रंगवेद हे त्यांचे साहित्य आहे. चित्रपट बघा त्यांचं महत्वाचं योगदान बघा, सिंहासन, एक होता विदूषक, गंध आणि मुक्ता. गंध आणि मुक्ता महत्वाच्या चित्रपटामध्ये त्यांचं काळे यांचं काय आहे योगदान आहे आणि काही त्यांचे साहित्य पण आहे. चंद्रकांत काळे यांना बालगंधर्व पुरस्कार झालेला आहे जाहीर. तर त्यांचे चित्रपट आणि त्याच्या कादंबऱ्या हे साहित्य आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न एखादा विचारला जाईल. पुढे बघा इतर सन्माननीय कलाकार त्यांना काही पुरस्कार जाहीर झालेला आहे. दीप्ती भोगले संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार त्यांना पुरस्कार भेटलाय. संदीप चव्हाण बुकिंग क्षेत्र, बघा सर्वात जास्त चित्रपट किंवा मग नाटक यांची बुकिंग सर्वात जास्त करून घेणारा. पुढे बघा विनोद रत्ना दिग्दर्शक, त्याचे दिग्दर्शन असतात डायरेक्टर महत्वाचे, त्यांना पुरस्कार भेटलाय. अनुष्का आपटे संगीत क्षेत्रातील उद्योन्मुख कलाकार. अनुष्का आपटे तुम्हाला माहित आहे पद्मा आपटे यांची बहीण. ओंकार कापसे पुरुषोत्तम करंडक विजेता 2025 खेळाडू. बघा ह्या काही इतर खेळाडू आहे आणि त्याचबरोबर विविध कलाकार आहे. संगीत क्षेत्रातील यांना आपण खेळाडू म्हणतो किंवा कलाकार म्हणतो. तर आपल्याला माहित आहे काळे यांना बालगंधर्व पुरस्कार भेटलेला आहे. बघा संगीत क्षेत्र असो या नाटक क्षेत्र असो याच्यामध्ये आपल्याला नाटकाचं तुम्हाला माहिती आहे संगीत सोबत हा सुद्धा नाटक आहे आपला. आणि बालगंधर्व सर्वात प्रसिद्ध झालेलं सर्वात चांगलं आणि यांच्या नावानं बालगंधर्व नावाचं एक नाटकाची भूमी पुण्यामध्ये आहे. महत्वाचं थिएटर आहे. अलीकडे आपल्या इकडे नाटक काही जास्त चालत नाही, आपण चित्रपट बघतो, ड्रामाकडे आपले जास्त महत्व देत नाही. पुण्यातील लोक सर्वात जास्त नाटक वगैरे बघतात म्हणून बालगंधर्व एक नाटक अकादमी त्या ठिकाणी आहे. पहिले तुम्हाला माहिती पडद्यावरचे पिक्चर चालायचे सर्वात जास्त कुठं कोल्हापूरमध्ये, म्हणून मराठी चित्रपट नगरी कोल्हापूरला आपण म्हणतो. आताही काही ग्रामीण भागातनी पडद्याचे चित्रपट येतात यात्रेमध्ये, माहितीये का, पडदा असतो तो आणि त्या ठिकाणी चित्रपट येतात, तो बघण्यासारखा वेगळा आहे. कधी तुम्ही तुमच्या गावात जर यात्रा भरली समजा तर त्या ठिकाणी कशा प्रकारचा पडद्यावरचा चित्रपट तुम्हाला दाखवला जातो तो तुम्हाला बघण्याचा काय भेटेल हा आविष्कार तुम्ही सोडू नका. बघा मित्रांनो महत्वाच्या घडामोडी, महत्वाच्या आपण चालू घडामोडी करंट अफेअर आजच्या लेक्चरला आपण घेतलेला आहे. बघा याच्यातून तुम्हाला मराठी साहित्य संमेलन अतिशय महत्वाचं आहे, बरोबर आहे. मराठी त्याचबरोबर बालगंधर्व पुरस्कार, त्याचबरोबर खेळा क्षेत्रातले विविध काही महत्वाचे काही पुरस्कार आहेत ते आपण बघणं गरजेचं. काही दिवस आहे महत्वाचे, बरोबर आहे. त्याचबरोबर G7 नावाची एक परिषद हे सुद्धा महत्वाचे आहे. या लेक्चरला घरी गेल्यानंतर याच्यातलं महत्वाच्या काही घडामोडी आहे ना त्या गोष्टी तुम्ही लिहून घेतल्या तरी चांगल्या आहे. जर नाही लिहा वाटलं तर दर महिन्याचा जेव्हा बुलेटिन निघते त्याच्यातल्या महत्वाच्या न्यूजवर आपण फोकस करायचा आणि त्याच्यात काही ऍड नसेल तर तुम्ही ऍडिशनल करून घ्या. बघा काही लोकांना वाटते बा एवढं कसं वाचू, कारण वाचणं एकदम सोपं असते आणि लवकर समजते, जास्त वेळ द्यायला लागत नाही. पण रोजच्या रोज जर तुम्ही नोट्स जर वाचल्या ना जास्त वेळ काही लागणार नाही. ओके, या ठिकाणी आपण थांबू. काही लोक नवीन असतील, बरोबर, काही ऑनलाईन माध्यमातून काही जोडलेले असतील, त्या लोकांनी आपले विविध करंटच्या माहितीसाठी किंवा बाकीच्या न्यूजसाठी आपल्या टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल सोबत त्यांनी जोडून राहायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.